सो हे जीवन आहे. मी म्हणत नाही पैसा कमवू नका, मी म्हणत नाही नाव करू नका, खूप मोठं नाव करा, एक जन्म भेटतो, खूप काम करा, पण लंबी सांस ले. ज्यांनी श्वासाला जिंकलं सर ते सर्व जिंकलं. अदरवाईज तुमच्या अकाउंटला खूप पैसा येईल, निब्बाणा तुम्हाला तुमच्या स्वठिकाणी आणतो. आपण बेसिकली खूप आनंदी सर. असं म्हणतात जेव्हा व्यक्ती मरतो ना, मरण्याच्या काही क्षण अगोदर व्यक्ती खूप हॅपी असतो. ओके, यस सर, हा रिसर्च झालेला आहे. म्हणजे आजारी पडणार फास्ट, ट्रीटमेंट पण फास्ट आणि मरणार पण फास्ट. म्हणजे तिथं पण फास्ट आहे, डॉक्टरही फास्ट झाले. बरोबर आहे. प्रत्येक आजार तुम्हाला इंडिकेट करतो. छातीत दुखायला लागतं, चालताना दम लागतो, हृदयविकारामध्ये. ओके, आपण अंगावर काढतो. तर प्रत्येक हृदयविकारामध्ये ॲसिडिटी पण होते, पण ती ॲसिडिटी हृदयविकाराची आहे का बाकी याच्यामुळे आहे. लहानसहान डॉक्टर आम्लपित्ताच्या गोळ्या देऊन टाकतात, तो आजार दाबतो, त्या पेशंटला अटॅक येतो सर. आणि 90% लोकांमध्ये अटॅक आल्यानंतर कळतं की ब्लॉकेज झालेले आहे, अँजिओग्राफी केली जाते. ज्यांना कोणाला BP आहे त्यांना विचारा, तुमचं काम फास्ट आहे, जेवण फास्ट, बोलणं फास्ट, चालणं फास्ट, गाडी फास्ट. आपल्या निब्बाणामध्ये सर ही सर्व दूषितता बाजूला करून मी व्यक्तीला आत्मस्थित करतो. मॉडर्नच्या भाषेमध्ये पेशंटला मी त्याच्या जीन्सपर्यंत घेऊन जातो. आपले जीन्स असतात प्रत्येकाचे आणि ते जीन्स बदलतात. अजून त्याला स्पेसिफाय करायचं म्हटलं तर आपण माणसाचा स्वभाव बदलतो. दारू जी समस्या आहे सर ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्या समाजाला आतून पोखरते आणि याचं कारण आपल्यात अध्यात्म नाही सर. मी नेहमी म्हणतो, आता आपल्या पुढे येईल सर टॉपिक, मला तुम्हाला बोलायचं आज की ज्या घरामध्ये अध्यात्म आलं सर त्या घरामध्ये दुःख आणि आजार राहणार नाहीत. माझा प्रयत्न काय तुमच्या माध्यमातून, निब्बाणाच्या माध्यमातून, की तुम्ही मुळात पहिली गोष्ट आजार होऊच नका. ते ब्लॉकेजेस तुम्हाला एकदम होत नाही सर. इट विल टेक 1 year, 2 year, 5 years. म्हणजे कोणती पण आजाराची, इवन बाकी पण आजारचं एकदम होत नाही. तर सर जेव्हा एका पेशंटला हृदयविकाराचा अटॅक येतो तर बोलणारा काय बोलतो, आत्ता बोलले, रात्री बोलले, सकाळी गेले. असं होत नाही सर. ही प्रोसेस अनेक वर्षापासून चालू असते. याच्याशिवाय सर कायमचा दमा आपल्याकडे बरा होतो. दम्यालाही औषध नाही. तर दमा तुम्ही बरा करता? हो सर, लोक ते पंप घेतात. पावसाळा आला, आणि आजोबांना दमाच होता. अच्छा, तो सर तो कायमचा बरा होतो. म्हणजे कायमचा हा शब्द लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सर वंध्यत्व, आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वंध्यत्वाचं प्रमाण वाढले, IVFचं प्रमाण वाढले. लोकांनी ते करावं नाही करू हा त्यांचा प्रश्न आहे, पण सर वरच्यावर स्पर्म काउंटचं प्रमाण कमी होतं आहे. स्ट्रेस इज अ फॅक्टर. पण वंध्यत्वामध्ये खूप सुंदर औषधी आहेत. काही पॉडकास्ट असतात ते सांगतात की हृदयरोग ये खाओ, पोटासाठी सुंठे घ्या. सर हे खूप उपरी आहे. मी ते करू शकलो असतो पण तसं करायचं नाही आहे, कारण ते सिम्पटम येण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहे. आणि सर मेडिकल सायन्स आहे ना दुकानासारखं नाही आहे, जायचं आणि पोटाचं औषध घेऊन यायचं. आणि मी तर त्या पेशंटला बघत पण नाही. ज्याला खरोखर वाटतं सर की या जन्मामध्ये हा आजार कायमचा बरा व्हावा आणि एक बेस्ट लाईफ जगावं, त्यांनी मला वर्ष द्यायचं. वर्षभरासाठी सर आम्ही. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे MD आयुर्वेद डॉक्टर निलेश पाटील सर. सर नमस्ते. नमस्कार सर, तुमचं पुन्हा एक वेळा आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक पॉडकास्ट सरांसोबत ऑलरेडी केला आहे. मागच्या एका महिन्यात तुम्ही त्या पॉडकास्टला बघितलं असेल आणि त्यावरच्या कमेंट बघून आम्ही परत ठरवलं की एक पॉडकास्ट करायचं. या मधल्या काळामध्ये मी निब्बाणा आश्रमलाही जाऊन आलो आणि मित्रांनो, जे वातावरण मी तिथे पाहिलं, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतं, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही आजार असतो. जे दुःख येतात ते त्यांच्या आजारांमुळे येतात. आजार दूर करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. पण मला एक जाणवलं की निब्बाणासारख्या आश्रमामध्ये, निब्बाणासारख्या वातावरणात जर तुम्ही काही दिवस राहिलात ना, तर तुमच्या आयुष्यातला प्रत्येक प्रॉब्लेम दूर जाऊ शकतो. आणि जे आपण म्हणतो की जे सुख माणूस जे सुखाच्या शोधात असतो ते सुख तुम्हाला तिथं मिळू शकतं. इतकं तरी मला वाटतं. पैसा, त्याच्यानंतर हेल्थ, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. तर या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन मला निब्बाणा वाटलं. सर, मी जेवढं बघितलं मी त्यावरून बोललो. मी ॲक्च्युली 3-4 तास होतो तिथं. फक्त लोकांच्या प्रतिक्रिया बघितला, तिथलं वातावरण बघितलं. खूप सुख आहे सर तिथं. सर, निब्बाणाबद्दल जर बोलायचं झालं आपण सुरुवातीला आधी, तर आता मी माझ्या पद्धतीने बोललो, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही काय डोक्यात धरून केलं होतं सर ते निब्बाणा? निश्चितपणे सर, प्रथमतः धन्यवाद. आपण आश्रमाला भेट दिली, तिथलं वातावरण पाहिलं, ती शुद्धता पाहिली आणि आज आम्हाला सांगताय. चेतन सर, दुसरं धन्यवाद, आपण जो लास्ट पॉडकास्ट केला
आणि अनेक प्रेक्षकांना, पेशंटला तो आवडला आणि खूप घरामध्ये आपल्या पॉडकास्टमुळे आनंद आला, एक त्यांना विश्वास मिळाला. अनेक रुग्ण मला येऊन भेटले, त्यांना त्यांच्या आजारामध्ये आश्वासन मिळालं. अनेक रुग्णांनी ट्रीटमेंटसुद्धा सुरू केली सर. त्यामुळे तुम्हाला विशेष धन्यवाद या निमित्ताने. सर, जगातल्या शेवटच्या माणसापर्यंत आनंद न्यायचा या संकल्पनेने मी आणि डॉक्टर अपेक्षा मॅडम आम्ही जेव्हा प्रयत्न करतो आहोत आणि त्या प्रयत्नात जेव्हा चेतन सर तुमच्यासारखे सद्गुरुस्थ आम्हाला भेटतात, त्याचा खरोखर आनंद वाटतो. त्याबद्दल धन्यवाद सर. अज्ञात जगातला डॉक्टर दाम्पत्याचा प्रवास आणि निब्बाणा बद्दल जेव्हा मला लोक विचारतात सर, तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे नेमकं मॅटर काय आहे, अज्ञात जगातला जो प्रवास आहे तो. तर सर, मी मागच्या व्हिडिओत सांगितलं, पण आज थोडक्यात सांगेल की गेले 25 वर्ष मी आयुर्वेदामध्ये डॉक्टर आहे. संभाजीनगरमध्ये मी प्रॅक्टिस सुरू केली. कष्ट, देवाचे आशीर्वाद, त्यातून एक यश मिळालं आणि आयुर्वेदाला, योगाला पुढे न्यायचं म्हणून मी साधारणपणे 15 बँचेस डेव्हलप केल्या पूर्ण महाराष्ट्रभर. बरोबर. एक नाव झालं, पैसा यायला लागला, पण जीवनाच्या एका वळणावर मला जाणवलं की आपल्याकडे ते समाधान नाही आहे ज्यासाठी आपण एवढं काम केलं. प्रत्येक व्यक्ती बघा एका सॅटिस्फॅक्शनसाठी काम करतो आणि ते आतून येत असतं. ते माझ्याजवळ नव्हतं. मी निर्णय घेतला संन्यासाचा. ओशोंना मी मानायचो आणि नवसन्यास, त्या संन्यासामध्ये तुम्हाला कुठे जायचं नाही, घरात राहून तुम्हाला ईश्वर साधना करायची आहे. तो निर्णय मी घेतला. त्या निर्णयाला जाताना मला माहीत नव्हतं मी परत येईल असं म्हणून, किंवा आज आपल्याशी असं बोलेल किंवा विश्वव्यापी कार्य करेल. मला फक्त आनंद शोधायचा होता. मला तो सापडला. आपण त्याला अनुभूती म्हणा किंवा साक्षात्कार म्हणा. आणि तो झाल्यानंतर मला पुन्हा यायची इच्छा झाली नाही. का तर सर, शेवटी एक अनुभव आहे, तो शब्दात नाही सांगता येत. त्यातलं काही झलक सांगतो की एक जाणीव होती की सर्व नष्ट होणार आहे, हे सर्व भौतिक जग आहे, सर्व माया आहे. आपण जे माया माया शब्द वापरतो, बरोबर, मोहमाया म्हणतो आपण. एक्झॅक्टली सर, सर्व मोह माया आहे, हा माझा तो माझा, ती जाणीव झाली. मग समाधी अवस्थेपर्यंत गेलो, परंतु मी पाहिलं दुःख, आजार किती. मी परत आलो आणि मी जेव्हा परत आल्यानंतर मी निब्बाणाची स्थापना केली. आरोग्य, आनंद आणि यश हे 3 बिंदू घेऊन मी निब्बाणाची स्थापना केली. आरोग्य, आनंद आणि यश. कारण सर, आपण जर डीप एखाद्या माणसाच्या जीवनाचा अभ्यास केला, मी जर तुम्हाला विचारलं सर की तुम्ही जे काम आज करताय ते का करताय? पैशासाठी. राईट. ते पैसा कमवून तुम्ही काय करणार आहात? सुख, म्हणजे सुख, आनंदापर्यंत आनंद मिळाला. बरोबर. फॅमिली सुखी, आपण सुखी, सगळं. येस, म्हणजे सुख हे अंतिम आहे सर. बरोबर आहे. प्रत्येक जण, प्रत्येक साधक, प्रत्येक पेशंटला तुम्ही आज विचारा, कोणत्याही माणसाला, तू जे आज काम करतो आहे ते का करतोय? तो सांगेल सुखासाठी. असं कोणीच म्हणणार नाही की मी दुःखासाठी करतोय. तसं निब्बाणाची मी स्थापना केली आणि माणसाला पाहिजे आहे आनंद, आरोग्य आणि यश. आता आरोग्य का, तर आपण आजारी पडतो, मोठमोठे आजार होतात, डॉक्टर सांगतात की यांचं खरं नाही, हा आजार बरा होत नाही. बरोबर. ते आजार बरे करायचे. नंतर घराघरामध्ये रामायण महाभारत चालू आहे. जवळचेच लोक आपल्या दुःखाचे कारणीभूत ठरतात आणि त्यातून जे दुःख येतं ते सुख माणसाला द्यायचं. आणि सर, प्रत्येकाला पैसा पाहिजे आहे, यश पाहिजे आहे, म्हणून आरोग्य, आनंद, यश आपण समोर ठेवून निब्बाणाची स्थापना केली. त्यासाठी औरंगाबाद शहरापासून, ज्याला आता संभाजीनगर आपण म्हणतो, एक 20 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यामध्ये विश्वांजीपुरम नावाचं आपण एक केंद्र स्थापन केलेलं आहे. मुळात ते केंद्र मी स्थापन केलं मला राहण्यासाठी, स्वतःसाठी केलं. स्वतःसाठी. कारण मला वाटत होतं की मला आता अशा ठिकाणी राहायचंय की जिथे मला शांतता भेटेल आणि जे तुम्ही बोलले की आनंद, आरोग्य, सुख या गोष्टी तिथे तुम्हाला मिळतील. एक्झॅक्टली. कारण मी संन्यास घेऊन टाकला. कपडे पण मी का बदलले, म्हणजे आपण सर्वांनी, साधकांनी आमचा पहिला पॉडकास्ट बघावा, ज्या पॉडकास्टमध्ये मी सविस्तरपणे वर्णन केलं. बँटर विथ चेतनचं जे आपलं पॉडकास्ट पहिला आहे तो आपण बघा. त्यात मी सांगितलं होतं की मी परत का आलो, पण परत का आलो, कपडे का बदलले. आज मी तोच संन्यासी जो ज्याने संन्यास घेतला होता, फक्त मी कपडे बदलून जगण्याची भाषा म्हणजे सोपी केली. पण मी असंही रमत नाही समाजामध्ये. मग मी जंगलात एक 5 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी आज आपण एक छोटासा आश्रम डेव्हलप केला आहे. विषय होता की मी माझ्यासाठी केला. बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे
आता गुरु म्हणून मी लोकांना आनंदी करतो. मग माझ्याकडे साधक आणि पेशंट येतात. त्या माध्यमातून आज आपण संभाजीनगर, मुंबई, पुणे, नाशिक, आता लवकरच कोल्हापूर आणि नागपूरला आपण हे काम सुरू करतो. कोल्हापूर आणि नागपूरमध्ये पण सर आता तुम्ही कन्सल्ट करा. Exact. तिकडे तुम्ही स्वतः जाल. हो सर, मी स्वतः सध्या मी सर्व ठिकाणी मी स्वतः आणि डॉक्टर अपेक्षा मॅडम आम्ही दोघंच बघतोय. बरोबर. आणि जे आमचे डॉक्टर्स आहेत एकदा आम्ही चेक केलं मग आमचे डॉक्टर्स त्यांना चेक करतात. बरोबर. सर जेव्हा आपण बघतो की निब्बाणा जीवन पद्धतीचा जर विचार केला आपण तर याच्या ही जीवन पद्धती अशी आहे की या जीवन पद्धतीचा अवलंब केल्यानंतर माणसाला आजार होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की झालेला आजारही बरा होतो. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की झालेला आजार हा कायमचा बरा होतो. तर सर त्याबद्दल काय सांगाल? इतका इम्पॅक्ट आपण कोणत्या आजारावर निब्बाणा जीवन पद्धती काम करते त्यावर तर आपण बोलणारच आहे, पण याचा इम्पॅक्ट इतका एखाद्याच्या आयुष्यावर कसा पडतो, त्याच्या मानसिक स्थितीवर कसा पडतो सर, की नंतर त्याला तो आजारच होत नाही. कारण आपण एक बघितलंय की जर मला ताप आला तर मला 6 महिन्याने परत ताप येणार आहे. एखाद्याला बीपीचा आजार आहे तर डॉक्टर बोलतात त्याला कायम बीपी राहीलच, गोळी घ्यावी लागते, आयुष्यभर घ्यावी लागेल. डायबिटीसचा आजार आहे तर शुगर कंट्रोल करावी लागते, भरपूर गोष्टी कराव्या लागतात. निब्बाणा असं वेगळं काय करतं की एखाद्या व्यक्तीला जर निब्बाणा जीवन पद्धती अवलंबली तर आयुष्यात कधीच तो आजार होत नाही? छान प्रश्न विचारला सर. बेसिकली निब्बाणा जीवन पद्धती आपण डॉक्टर म्हटलं की आपलं एकच दिसतं औषधी. आपण आजारी पडायचं, डॉक्टरांकडे जायचं, ते नाडी तपासणार, काही इन्व्हेस्टिगेशन करणार, आपलं औषध लिहून देणं. आणि आपण जर कॉमनली पाहिलं आपल्या आसपास बघा, मी काय वेगळं बोलत नाही, अनेक आजार म्हणजे सर्दीपासून एड्स पर्यंत कोणता आजार कायमचा बरा होत आहे नाही. त्याला फक्त मेंटेनन्स थेरपी, मॅनेजमेंट. आज टॅबलेट घ्या, उद्यापर्यंत काम होईल, उद्या पुन्हा दुसरी गोळी घ्या, ओनली मॅनेज. असं कोणी बोलतच नाही. आपण पण डॉक्टरांना विचारत नाही की डॉक्टर मला ब्लड प्रेशर का झालं, किंवा मला दमा का झाला, किंवा मला हृदयरोग का झाला, आणि तो कसा बरा होईल आणि कायमचा बरा होईल का. आणि याच्या पायी एवढे शोध लागून सुद्धा आपण बाकी एरियामध्ये पुढे असू पण वैद्यकीयमध्ये आपण मागे होत चाललोय. मागे कोणत्या अँगलने सर? आजार बरेच होत नाहीये, आणि आजार बरे होत नाही आणि मला मरेपर्यंत गोळ्या खाव्या लागतील, हेच लोकांची मानसिकता बनली. या कॉन्टेक्स्टमध्ये निब्बाणा जीवन पद्धती आपल्याला एक नवीन आशेचा किरण देत आहे. आणि हे काय असं आपोआप नाही आलं. मी स्वतः संन्यास घेतला, मी त्या जीवनात गेलो, आणि त्या जीवनातून जे मला सापडलं ते जीवन पद्धती जे आपण निब्बाणाबद्दल बोलतोय. माझं असं म्हणणं होतं सर की आपल्या समाजामध्ये पहिली गोष्ट आजार निर्माण व्हायलाच नाही पाहिजे. हे बघा, डॉक्टरांची गरज कधी पडते? तुम्ही आजारी पडल्यावरच जातो डॉक्टरकडे. आपण असं केलं तर चेतन सर, आजार पेशंटला आजारीच होऊ द्यायचं नाही. होता आपला भारतीय समाज एक काळ सुदृढ होता. 100 वर्ष 80 वर्ष खूप कॉमन लोक जगायचे. आपण जर बारकाईने पाहिलं तर आज लोक किती, ॲव्हरेज वय काय बरं शहरामध्ये, विशेषतः पुणे मुंबईमध्ये? पुणे मुंबईत 30-40 मध्ये आजार लागतो सर. आणि साधारणपणे माणूस कधी मरतोय? 60-65. राईट. म्हणजे 60-65 ॲव्हरेज झालंय, कॉमन झालंय. आपण पण स्वीकारून टाकलं. पण याच भारतामध्ये लोक 100-80 सहज जगत होते. आठवा आपल्या आजी आजोबा. माझे आजोबाच 92 वर्षाचे असताना वारले. क्या बात. आजी 84-85 वर्षाच्या. राईट. मग बघा सर, याच भारतामध्ये आपण म्हणतो शोध लागले. मग हा शोध लागला का काय झालंय सर? नेमकं कुठे चुकतोय सर? अंतर्मुख व्हायची गरज आहे. आणि ते आम्ही निब्बाणात शोधलं संन्यास लाईफमध्ये असताना, की आजाराची मूळ कारण खूप वेगळ्या ठिकाणी आहेत. विशेषतः मन आत्मा लेवलला ते आहेत, आणि काम चालू आहे बॉडीवर. सर मला एक संदर्भ आठवतो की प्लेटो नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला. प्लेटो त्या काळात म्हणायचा की टुडेज एरर ऑफ द मेडिकल सायन्स इज दॅट डॉक्टर्स आर सेपरेटिंग बॉडी फ्रॉम सोल. प्लेटो म्हणतोय की आजचं त्या काळातलं एरर म्हणजे 100-200 जे काही त्याचा कालावधी असेल, डॉक्टर काय चूक करतायत की बॉडी आणि सोल बाजूला करतायत. आज पण ते सेम घडतंय. इथे बदलवायची गरज आहे सर. डॉक्टर किंवा पेशंटने, आपण एका डॉक्टरकडे जातो, कोण डॉक्टर तुमच्याशी किती वेळ बोलतं सर? 10 मिनटं 15 मिनटं हार्डली. मोठमोठे आजार आपला होतात, हे बोलल्या जात नाही. मन आत्मा लांबच राहिला, आणि फक्त सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते. द्या ना, काही अडचण नाही, तुमची पॅथी जे सांगते ते करा. पेशंट तर बरा करा. पेशंट बरा होत नाही सर. आणि पेशंटला काय वाटतं की आता मला कायमच
ते गोळ्या खात, डॉक्टर सांगतात त्यांच्या पॅथीप्रमाणे की तुम्हाला BP मरेपर्यंत, थायरॉईड मरेपर्यंत, स्किनचे लोक मलम लावून परेशान. या कॉन्टेस्टमध्ये निब्बाणामध्ये आपण जे जीवन पद्धती देतोय सर, तर तुमच्या जगण्याचा बेसच आम्ही बदलतोय. आपण जेव्हा म्हणतो मध्ये सर एका स्टडीमध्ये पूर्ण जगाचा अभ्यास केला गेला आणि असे काही ठिकाणं आयडेंटिफाय केले जिथे लोकांना 110 ते 120 वर्षांचं आयुष्य आहे. मग जपानमधला एक भाग निवडला गेला. ओके. त्याला ब्ल्यू झोन नाव दिलं त्या पार्ट्सला. जेव्हा तुम्ही त्या लोकांच्या जीवनाचा अभ्यास केला ना, तुम्हाला सापडेल की आपले जुनं लोक ज्या प्रकारे जगत होते त्याच प्रकारे ते लोक जगतायत. म्हणजे खाण्यापिण्यात त्यांचे फास्ट फूड नाही आहे, व्यायामाची पद्धत, आनंद राहण्याची वृत्ती, धावपळ, हा श्वास, या सर्वांचा अभ्यास करून निब्बाण आपल्या पुढे आज काय मांडते सर. मी तुम्हाला सांगू शकतो की सर्व आजार निब्बाणा पद्धतीने कायमचे बरे होऊ शकतात. कारण या सर्व आजारांचं कमी जास्त स्वरूपात कारण एकच आहे, आपण आपलं जगणं बदलून गेलं सर. आपण का जगतो तेच माहीत नाही आणि पैसा केंद्रस्थानी आला. पैसा कमवा, पैसा लागतो, खूप पैसा कमवा, पण पैसा कमवताना स्वतःला गमावू नका. मागच्याच आपल्या गप्पा झाल्या बघा की मी म्हटलं की पूर्ण जगामध्ये हृदयरोग आणि डायबिटीसमध्ये आपण नंबर 1ला आहोत. पुणे मुंबईचा बरोबर. पुणे मुंबईचा विषय होता की मग तुम्ही सांगितलं होतं सर की म्हणजे सगळीकडे हृदयरोग किंवा BP डायबिटीसमध्ये आपण नंबर 1ला आहे भारतात, म्हणजे भारत देश, आणि त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा पुणे मुंबईचा आहे. तर काय कारण आहे सर हे इतके? तर मागच्याच बोललो फास्ट लाईफ, स्ट्रेस और सब भाग रहे चेतन सर. म्हणजे सर्वांना पळायचंय, पळा रे पळा, कोण पुढे पळतं. अरे पण पळून जाणार कुठे तुम्ही? मी म्हणत नाही की काम करा, प्लॅनिंग नाही करा, शांतपणे करा, लांब श्वास घेऊन करा. सर मी नेहमी सांगतो की सापाचं आयुष्य असतं 1000 वर्षांचं, कासवाचं आयुष्य 300 वर्षाचं, माणसाचं आपण जे म्हणतो आता 60-65, माणसाचं आयडियल आयुष्य आहे 140 वर्षांचं. असं चांगलं तुम्ही श्वास घ्यायला लागला, मी घ्यायला लागलो, मी इमॅजिन करायला लागलो. मला आवडलं की मी जसं श्वासाचं बोललो, चेतन सर लांब श्वास घ्यायला लागले आणि असा श्वास घ्यायला छान वाटलं माहिती का. क्या म्हणजे मी 4 ते 5 श्वास घेतले असे मोठे, कारण आपण म्हणजे आता जे बघताय त्यांनी पण करून बघावं. मला तेच करायचं होतं, बरं तुम्ही आठवण केली. आता सर्व प्रेक्षकांना, सर्व साधकांना, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सर, आपण 2 मिनिटं मी सांगेल त्याप्रमाणे डोळे बंद करून लांब श्वास घ्यायचा आपल्याला. 2 मिनिटं डेफिनेटली आपण करू. सर्वांचे डोळे बंद अवस्थेमध्ये, जे मला बघतायत चेतन सर, आपण स्वतः सर्व डोळे सावकाश बंद करणार. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल अवस्थेमध्ये, संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे आणि याच अवस्थेतनं दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना श्वास पोटावर लक्ष देऊन घ्या. उदर श्वसन, ॲब्डोमिनल ब्रीदिंग, लांब श्वास घ्यायचा आहे, लांब आणि सावकाश. स्वतःलाही श्वासाचा आवाज यायला नको. श्वास घेताना पोटाचा आकार मोठा होईल, आणि सावकाश श्वास बाहेर सोडायचा. लांब आणि सावकाश श्वास सोडायचा आहे. काही क्षण बाहेर रोखून धरायचा आहे. आता श्वास आत घ्या, रोखून धरा, श्वास बाहेर सोडा, बाहेर रोखून धरा, श्वास घ्या, विश्राम. सर्वांनी सावकाश डोळे उघडायचे आहेत. चेतन सर 2 मिनिटं केलं, तुमचा अनुभव सांगा काय. सर खूप वेगळं वाटलं. म्हणजे मला असं वाटायला लागलं की दिवसातून हा वेळ आपण का नाही देत ऍक्च्युली, नाही का. म्हणजे आता जे बघतोय आणि जे आधी एक, म्हणजे किती पण म्हणा सर तुम्ही, मी पॉडकास्ट करतो, काही करतो, एक स्ट्रेस असतो किंवा एक थोडंसं मरगळ असते आयुष्य, म्हणजे लाईफमध्ये किंवा दिवसात. आता खूप वेगळं वाटतंय, प्रसन्न वाटतंय. सर मला असं वाटलं मी झोपेतनं उठलो, चेहरा मला वाटला, येऊन साधकांचा अनुभव असेल. हो सर हे जीवन आहे. मी म्हणत नाही पैसा कमवू नका, मी म्हणत नाही नाव करू नका, खूप मोठं नाव करा, एक जन्म भेटतो, खूप काम करा, पण लंबी सांस लेके. ज्यांनी श्वासाला जिंकलं सर,
ते सर्व जिंकलं. अदरवाईज तुमच्या अकाउंटला खूप पैसा येईल सर, नाव येईल आणि तुम्हाला आपलं अल्पायुष्य भेटेल, आजारी पडाल. सर मी सौभाग्याने नाव घेऊ शकत नाही, पण अनेक भारतातल्या मोठ्या लोकांना भेटलो. मोठ्या पॉलिटिशियन्सला तुम्ही भेटले सर, म्हणजे खूप मोठ्या पॉलिटिशियन्सला की ज्यांचे नावं आपण ऑन कॅमेरा नाही येऊ शकत, पण मला माहिती आहे, मला अनुभव आहे सर, खूप मोठ्या पॉलिटिशियन्स सोबत काम करून आलेले. जे ऑफ कॅमेरा आपण बोलताना ॲक्टर असेल, ॲक्ट्रेस असेल, 10 पैकी 9 लोकांना झोपेच्या गोळ्या लागत आहेत. याचा अर्थ काय होतोय? आणि ते सर सो कॉल्ड 1000 कोटी 500 कोटीच्या पुढेच त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे. आपण म्हणतो ना पैसे येऊन जर आनंद येईल, काहीतरी चुकतंय सर. भारतातले खूप मोठे पॉलिटिशियन, माझे गृहमंत्री भारताचे, इथले मुख्यमंत्री मला म्हणते, डॉक्टर मी सर्व कमवलं, मला पहिल्यांदा एक वाक्य आठवलं म्हटलं ते, कारण मी वर्ष 32ला संन्यास ड्रेस मी त्याच्यासमोर बसलेलो होतो. ते मला वाटते तुम्ही किती आनंदी आहेत, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय, आणि मी मात्र गृहमंत्री असताना आनंदी नाही. ते मला एक वाक्य बोलले सर, ते खूप कमी बोलतात. मला एक वाक्य बोलले की डॉक्टर हे मोठं होता होता कधी स्वतःला गमावलं हे माझ्या लक्षात नाही आलं म्हणे. आणि सर्व प्रेक्षकांना मला सांगायचं आहे, आपण पण बघा, आपला जन्म होतो, नाव गाव काहीच माहीत नसतं, अंगावर कपडे पण नसतात, आपल्या नाव जात आपल्याला दिल्या जाते, आपण कपडे घालतो, शाळेत जातो, खूप आनंदी असतो आपण बालपणी, फक्त जेवणापुरतं आईजवळ रडतो आपण. बरोबर आहे. आणि जसं आपण मोठं होतो सर, आपले तत्व, आपले मिनिंग बदलून जातात, आणि या पैशारूपी भोवत्यावर फिरायला लागतो सर, आणि स्वतःला गमावून बसतो ना, हा श्वास पण आपण गमावतो. त्या झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात माणसाला. मग जर पैसा सर्वस्व असेल, तुमचं नाव सर्व, काही ते चुकतंय सर, चुकतंय. मग थोडं आत्मपरीक्षण केलं ना सर, ते सापडतं. तर निब्बाणा तिथं काम करतं सर. निब्बाणा तुम्हाला तुमच्या स्वठिकाणी आणतो. आपण बेसिकली खूप आनंदी सर. असं म्हणतात, जेव्हा व्यक्ती मरतो ना, मरण्याच्या काही क्षण अगोदर व्यक्ती खूप हॅपी असतो. ओके, येस सर, हा रिसर्च झालेला आहे. त्याला मरण्यापूर्वी पूर्ण आठवतं, ते पूर्ण व्हॅनिश होतं, आणि जेव्हा तो मरणार तेव्हा तो खूप हॅपी असतो. आणि सर आपण जेव्हा जन्माला येतो सर, तेव्हा आपण हॅपी असतो. पण या मधल्या काळात काय करतो सर, आपण खिसा भरायचा प्रयत्न करतो. अजून इथे बसलोय, अजून पुढचं काम, अजून पुढचं, गावाला निघालो, लवकर टच होऊन जाऊ. काही लोक टच होतात तर वर टच होऊन जातात. एवढी काय घाई सर, घाई, कुत्र्यासारखी घाई. म्हणून मी म्हणतो, सापाचं आयुष्य 1000 वर्षांचं, कासवाचं आयुष्य 300 वर्षाचं, माणसाचं रिअल आयुष्य, मी आता जपानचं उदाहरण 140, आणि कुत्र्याचं आयुष्य 10-15 वर्ष. सर काय फरक असेल चौघांमध्ये? श्वास घेण्याची पद्धत. एक्झॅक्टली जे आता आपण करून घेतलं. 7 मिनिटाला एकदा श्वास घेतो, ती जात आपल्या कोणी सांगत नाही, बघत नाही. मग कासव प्रत्येकाला माहिती आहे बघा, कासव विहिरीमध्ये असतं, तलावात असतं, 200-300 वर्ष जगतं मिनिमम. कासव मिनिटाला 2दा-3दा श्वास घेतं. कुत्रा इतका श्वास घेतो सर की नाकाने आपरा पडतो आणि तोंडाने. आपल्यातला पण जो माणूस हाय करेल तो लवकर मरेल सर. बरोबर. मग आता आपण येऊ पुढे मुंबईकडे. भारतामध्ये हृदयविकारामध्ये, डायबिटीसमध्ये भारत देश पूर्ण जगात नंबर 1. आणि त्या भारतामध्ये पुणे मुंबई नंबर 1. बघा जवळून तुम्ही, लोकांना बोलण्यासाठी तरी वेळ आहे का? कुठे जायचंय? मग हे निब्बाणा तुम्हाला सांगतंय की जरा या आमच्या जवळ बसा. बरं, माणसं कधी तर माहिती माझ्याकडे, हे बऱ्याच जणांना माहिती आहे, कमी या स्वरूपामध्ये. सर व्यक्ती आजारी पडतो, स्टार्टला येत नाही तो. आता हृदयरोगामध्ये ब्लॉकेजेस होतात. जसे ब्लॉकेजेस झाले, एक पॅथी आमचे डॉक्टर सांगतात की आमच्या पॅथीप्रमाणे लगेच बायपास, अँजिओप्लास्टी करावं लागेल. लगेच ऍडमिटच करून टाका. म्हणजे ऑपरेशन थिएटरच्या मध्येच बाहेर जायला परमिशन. लोक जमिनी विकतात, अजून काही करतात. आजकाल ते पॉलिसीज निघालेल्या आहेत. म्हणजे आजारी पडणार फास्ट, ट्रीटमेंट पण फास्ट, आणि मरणार पण फास्ट. म्हणजे तिथं पण फास्ट आहे, डॉक्टरही फास्ट झाले. बरोबर आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की त्या व्यक्तीला ब्लॉकेजेस का झाले? सर मी जो रिसर्च केलाय, आताही जे प्रेक्षक बघताय तुम्हाला सांगतो सर. हो सर. फक्त अंदाज करतो, ज्यांना कोणाला बीपी असेल, जे मला बघताय, डायबिटीस, बीपी, हृदयविकार विशेषतः, बरोबर, त्यांनी फक्त मी 4-5 सिम्पटम्स वाचून बोलून दाखवतो. मला काहीच माहित नाही, फक्त बोलतो, मे बी चुकेल. ज्यांना कोणाला बीपी असेल त्यांना विचारा, तुमचं काम फास्ट आहे, जेवण फास्ट, बोलणं फास्ट, चालणं फास्ट,
गाडी फास्ट, यांना सिस्टमॅटिकपणा आवडतो सर. नंतर हे अतिमहत्वाकांक्षी, एकावर 4 कामं करणार, बरोबर आहे. प्रामाणिक असतात आणि प्रेम यांना मिळत नाही. हे 5 सिम्पटम ज्यांना मॅच होतील सर, त्यांना हृदयविकार होईल. आता हृदयविकार या कारण त्यात मग सिगारेट ॲड झाली, दारू ॲड झाली, स्ट्रेस ॲड झाला, तो मॅटर वेगळं. आता या माणसाचं रक्त घट्ट होणार, टॉक्सिन जमा होणार, तिथं ऑक्युपाय होणार, रक्तवाहिन्या छोट्या होणार, ब्लॉक होणार आणि त्रास बरं एकदम तो पुन्हा आपली सवय. प्रत्येक आजार तुम्हाला इंडिकेट करतो. छातीत दुखायला लागतं, चालताना दम लागतो, हृदयविकारामध्ये ओके, आपण अंगावर काढतो. हे लहानसहान सर प्रत्येक हृदयविकारामध्ये ॲसिडिटी पण होते, पण ती ॲसिडिटी हृदयविकाराची आहे का बाकी याच्यामुळे आहे. लहानसहान डॉक्टर आम्लपित्ताच्या गोळ्या देऊन टाकतात, तो आजार दाबतो, त्या पेशंटला अटॅक येतो सर. आणि 90% लोकांमध्ये अटॅक आल्यानं कळतं की ब्लॉकेज झालेले, अँजिओग्राफी केल्या जाते. बसलेत अँजिओप्लास्टी बायपास करण्यासाठी, आपण घाबरून करून पण टाकतो. माझा पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही केलं, तुम्हालाच ब्लॉकेज का झाले? मूळ कारण काय की तुम्हाला ब्लॉकेज झाले? तुमच्याच रक्तवाहिन्या का आकुंचित झाल्या? बरं तुम्ही किती दिवस करणार हे? तुम्ही शोधलं पाहिजे की माझ्या रक्तवाहिन्याच का चोकअप होत आहेत. मग मी आता जे बोललो तर ही हृदयविकाराचे लोक फास्ट बॉलर आहेत, फास्ट लोक आहेत, फास्ट. यांना प्रत्येक गोष्ट, यांना स्लो बोलणारे लोक आवडत नाही. यांच्या पत्नीला, जवळच्या लोकांना पण घाई करायला. जेवणात हे जर पंक्तीला बसले सर, हे पहिले उठणार, सिग्नल म्हणजे मी हे संशोधन केलं. बरोबर आहे. सिग्नलला जे जोरात पळतात व्यक्तिमत्व, याला मी व्यक्तिमत्व अ म्हणतो. आता बघा तुम्ही व्यक्तिमत्व अ होतात आहेत म्हणून तुम्हाला हार्टचा डिसीज झाला, तुम्ही गेलात मोठ्या हॉस्पिटलला, ऑपरेशन केलं, पण तुमचा स्वभाव जर नाही बदलला तुम्हाला पुन्हा ब्लॉक होणार. सर निब्बाना जीवन पद्धतीमध्ये जे मला जाणवलं अख्खा, आता आपण आज डिटेल निब्बाना जीवन पद्धतीवर बोलतोय, माणसाचा जो आत्मा आहे, जो सोल आहे, निब्बाना जीवन पद्धती असं म्हणते का की तुमचा जो सोल आहे, तुमचा जो आत्मा आहे, त्याच्यात बदल करा, मनात बदल करा, विचारांमध्ये बदल करा. एक्झॅक्टली सर, तुम्ही आता बरोबर पॉइंटला पोहोचले की आपल्या जीवनात 3 घटक महत्वाचे, शरीर, मन आणि आत्मा. शरीर जे दिसतंय, मन जे आपल्याला काम करायला लावतं, पंच इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय सर्व, आणि तिसऱ्या ठिकाणी आत्मा. आता तर खूप लोकांना माहीतच नसतो आत्मा असतो का, कुठे असतो, कसा जातो. आत्मस्थित होणं म्हणजे निब्बाना. आपला जीवनाचा उद्देश काय पाहिजे? आत्म्यात ऍक्च्युली आपण जन्मात आत्मस्थित असतो. तुम्ही त्याला आध्यात्मिक अँगलने पाहिलं, एक थेरी अशी आहे, आपण जे जन्माला येतो ना, हे आपलं कॉस्ट्युम आहे, शरीर. आत्म्याचा प्रवास आहे, अनंत प्रवास केला, याच्या पुढे पण प्रवास आहे, बॉडीज मध्ये आपण मरणार, जिवंत होणार. बरोबर आहे. परंतु सर आपण ज्या समाजात जन्माला येतो ना, हा समाज आपल्याला नातं, नाव, जात पात, शिक्षण हे देऊन टाकतो, आणि तो किडा कसा आपल्या भोवती गुंफलेल्या जाळ्यामध्ये गुंतला जातो, तसं आपण गुंतून जातो आणि एक दिवस हे सोडायचं असतं. आणि आत्मा पूर्ण बघण्याचं काम करतोय, आत्मा साक्षी आहे, वाच, तो फक्त बघतोय कॅमेऱ्याप्रमाणे काय चालू आहे. हा पूर्ण मनाचा खेळ आहे सर. माझं नाव निलेश, तुमचं नाव चेतन, मी असा, मी तसा, हा पैसा, तो पैसा. आणि सर जेव्हा मरण येतं ना, तेव्हा सर्व आपलं हिसकावलं जातं. बरोबर आहे. असं म्हणतात, त्यावेळेस खूप वेदना होतात ना, पत्नी सोबत येत ना, पती सोबत येत ना, मुलगा सोबत येत. मात्र आत्मा शरीरातनं विलग होतो. तुमच्या कर्माप्रमाणे सर ती जागा आहे, इथून का इथून. ओके. आता आपल्या बॉडीमध्ये 7 प्रकारचे चक्र आहेत. मूलाधार चक्रापासून तर सहस्रार, अनेक चक्रापैकी आपण मुख्य चक्र मानतो. मग तुमचं कर्म ज्या प्रकारचं आहे तिथून तो मुक्त होतो. हा झाला आत्म्याचं स्थान, मुक्ती व्हायचा. आपल्या निब्बानामध्ये सर ही सर्व दूषितता बाजूला करून मी व्यक्तीला आत्मस्थित करतो. मॉडर्नच्या भाषेमध्ये पेशंटला मी त्याच्या जीन्स पर्यंत घेऊन जातो. आपले जीन्स असतात प्रत्येकाचे, आणि ते जीन्स बदलतात. अजून त्याला स्पेसिफाय करायचं म्हटलं तर आपण माणसाचा स्वभाव बदलतो. आणि स्वभावाला औषध सापडलं सर, लोकांचा स्वभावाला औषध नसतो. वाल्मिकी होतो, अंगोली मार झाला होता, आपल्याला माहिती आहे. आणि हा सर माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे आज जे मी तुम्हाला बोलतोय सर, माझा स्वभाव पहिल्यापासून स्पिरिच्युअल वगैरे आहेच, पण आज जेवढा मी शांत स्पिरिच्युअल आहे तेवढा मी पहिले नव्हतो. बरोबर आहे. आपला स्वभाव कसा बनतो सर? बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा. आपण ज्या घरात राहतो तिथले लोक, बालपणाच्या सराउंडिंग, सगळे सर्व भेटलेले मित्र, अनुभव. येस सर, या सर्वातनं आपला स्वभाव म्हणजे वी कॅन से वे ऑफ बिंग मीन्स द अक्युम्युलेशन ऑफ एक्सपिरियन्सेस.
यू हॅव गॉटन ड्युरिंग द युअर लाईफ स्पॅन. आणि त्यातून आपण ठरवतो या जगात जगायचं कसं. हे मला असं वाटतं, तुम्ही जे बोलले ते तर आहे एक्सपिरियन्सेस, बट मला असं वाटतं दुःखातून समजतं की जे दुःख आपण पाहिलेलं, जे दुःखी एक्सपिरियन्स जे आलेले असतात ना सर, त्याच्यातून माणूस जास्त शिकतो. पॉवरफुल पॉवरफुल. सुखीमध्ये जेव्हा सुख असतं तेव्हा माणूस त्याला खूप कॅज्युअल घेतो. लोकांना वाटतं अरे हा मिळालं, मी कष्ट केले मिळालं. पण जेव्हा दुःख येतं ना एखाद्याच्या लाईफमध्ये, तेव्हा तो डीप पर्यंत जातो की दुःख मला का आलं, आणि मग त्याच्यातून तो त्या अनुभवातून शिकत जातो की नाही हे ते. तो अनुभव खूप महत्वाचा आहे. आणि वाईट जितके अनुभव ना तितका तो माणूस खूप डीप असतो. मला एक लक्षात आलं की जो माणूस कमी बोलतो ना त्याने आयुष्यात जास्त दुःख पाहिलेले असतात. तो म्हणजे दुःख पाहून पाहून शांत होऊन जातो. बर. अहो सर, तुम्ही दुःखाची पहिली गोष्ट सर तुम्ही इतकं सुंदर सांगताय. दुःखातच माणसाला हे जास्त अनुभव येतात. हो. आणि दुःख माणसाला जगाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन निर्माण होतो सर. का सुखात तर आपल्या देवाची आठवण येत नाही. सुखात तर आसपासचे लोक चांगलेच म्हणतात. दुःखात कळतं आपलं कोण जवळचं कोण वाईट. आणि चेतन सर, जेव्हा हे दुःख जवळचे लोक देतात ना तेव्हा अत्यंतिक वाईट वाटतं. लांबचे लोक लागत नाही मारायला. तुम्ही जर पूर्ण इतिहास काढून पाहिला, रामाला वनवासात कैकेयीने पाठवलं. सावत्र पण आई होती सर. कौरवांचं भांडण, पांडवांचं भांडण कौरवांशी झालं. येशू ख्रिस्तांची टीप ज्याने दिली तो जवळचा शिष्य होता सर. आताही तुम्ही आसपास बघा, तुम्हाला एखादा जर, मी या निमित्तानं सांगून देतो, एखादा जर शोध घ्यायचा असेल तर लांब नाही जवळचेच माणसं असतात. कारण तो विश्वास ठेवतो त्याच्यावर आणि तोच विश्वासघात करतो. आणि तेव्हा जे दुःख येतं सर, आणि या दुःखातून ज्या आजारांची निर्मिती होते, त्या आजारांना बरं करण्यासाठी आपण चाललो औषध देत. सभावर कोणीच काम करत नाहीये. सर, व्यक्ती जो आजारी पडतो ना त्याच्या आसपासचे लोक, त्याचा स्वभाव, याचा असा अभ्यास व्हायला पाहिजे. सर, या निमित्ताने मला एक बोलता बोलता गोष्ट आठवली. हो सर, सांग. यस, की एक राजा होता सर. त्या राजाला 7 माणसं पाहिजे होती चांगली एका कामासाठी. त्याला 6 माणसं भेटली. 7वा व्यक्ती सध्या माणसाला मिळत नव्हता. प्रधानाचं काम होतं 7वा माणूस शोधणं, पण त्याला तो व्यक्ती काही सापडला नाही 7वा माणूस. पण एके दिवशी प्रधान रात्री उशिरा घरी जात असताना त्याला घराच्या प्रकाशामध्ये एक व्यक्ती दिव्याच्या प्रकाशात काही वस्तू शोधताना दिसला. त्याला वाटतं चित्र काहीतरी वेगळं वाटतंय, रात्री उशिरा एक व्यक्ती असं करतोय. तो जवळ गेला, म्हटलं महाशय आपण काय करताय? तो म्हणे माझी वस्तू हरवली ती शोधतोय. अच्छा, कशी वस्तू होती? म्हणे सोन्याची अंगठी होती. कशी हरवली? काही नाही, सकाळी मी जंगलात गेलो होतो, काम करता करता पडली सोन्याची अंगठी माझी आणि ती हरवली. मग तुम्ही महाशय जाऊन तुम्ही जंगलात शोधली पाहिजे ती. पण ते म्हणजे जंगलात सध्या अंधार आहे, इथे उजेड आहे, या प्रकाशात मी जे शोधतोय. प्रधानी डोक्याला हात लावला. सर, ती वस्तू कुठे सापडेल? जिथं हरवली त्या ठिकाणी सापडेल सर ती. पण तो शोधतो कुठे? जिथं सध्या प्रकाश आहे. शक्यच नाही सापडणं. खरी गोष्ट. वस्तू त्या ठिकाणी सापडेल जिथं ती हरवलेली आहे. सर, आजारांच्या बाबतीत हेच होत आहे. आजाराची मूळ कारणं वेगळ्या ठिकाणी आहे आणि डॉक्टर्स वेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. आणि खूप सोपे आजार सर लोकांनी करून टाकले असाध्य. पर पेशंट पण बिचारे, आता काय माझं डिप्रेशन बरं होत नाही, माझा सिझोफ्रेनिया बरा होत नाही, माझं सोरायसिस बरं होत नाही, माझं थायरॉइड बरं होत नाही. आजार सर डोक्याशी लावून बसतात आणि प्रेम करतं आजारावर, मी असं गमतीने म्हणतो, आणि गोळ्या खात असतात. पण सर जेव्हा ह्या टॅबलेट्स गोळ्या आपल्या आश्रमात बंद होतात सर, मॅजिक घडतं. आम्ही काय करतो सर, त्या साधकाला घेऊन, तो दिवा घेऊन जंगलात जातो. म्हणजे जिथे कारण आहे, मी आता बोलता आलो, दुःखाचे कारण शोधायला पाहिजे आपण. म्हणजे अनेक डायमेन्शनपैकी आपण तो शोध लावला, त्याचं मूळ कारण शोधतो सर, आणि अनेक आजार त्यातनं बरे करतो. सर, दुःखातूनच आजार निर्माण होतो. हो. मनातून दुःख निर्माण होतं. यस. आणि दुःखातून आजार निर्माण होतात. हो. मग ते कोणकोणत्या आजारांवर सर आपण उपचार देऊ शकतो निब्बाना जीवन पद्धतीमध्ये? ओके सर, खूप छान प्रश्न आपण विचारला. पहिली गोष्ट सर, ज्या आजारांना असाध्य लेबल लावून टाकलेलं आहे, सर्वच आजार जवळपास आज आपण मॅजिकली बरे करताना मला गेल्या 25 वर्षात दिसत आहे, विशेषतः आश्रम टाकल्यापासून 5-6 वर्षामध्ये. आता आपण आज एक आजाराचं वर्णन करत आहोत, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सर्वांना माहीत होईल
की माहीत हा आजार कशामुळे येतो हा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर आपण ट्रीटमेंट कशी करतो हो आणि निब्बाणाचा त्याच्यावर कसा परिणाम होतो त्या गोष्टींवर. चालेल सर, आपण तसं बोलू. सर एक सॉरी, म्हणजे मला एक तुम्हाला विचारायचं होतं इथं की सुरुवात जर आपण मानसिक आजारापासून केली तर सर्वात चांगलं सर. कारण ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही मला काही गोष्टी सांगितल्यात की मुलांवर कसा मानसिक आजाराचा परिणाम होतोय सध्या, तो का होतो, त्याचं मूळ कारण काय, ते जर आपण हे सर सध्या मला तुम्ही माझ्या मनातला प्रश्न विचारला सर. सध्या सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न मला मानसिक आजारांचाच आहे. म्हणजे आपण जेव्हा डोक्यापासून खाली येतो तर मायग्रेनला आम्ही एक घेतो, त्यापूर्वी आपण मानसिक आजाराला घेऊया. तर सर या आजारांचं भयानक रीतीने प्रमाण वाढलेलं आहे. पहिली गोष्ट, आपण जे वाढले म्हणजे नोन पेशंट, आपल्या आसपास पण मानसिक पेशंट फिरताच आहेत. आता माझ्या मित्राची आई असेल, वडील असतील, भाऊ असेल, आपण काय समजतो डॉक्टरकडे गेलो म्हणजे मानसिक विकार, पण त्याच्याशिवाय पण अनडायग्नोस्ड खूप मानसिक विकार आपल्या आसपास फिरत आहेत. आपण ज्याला स्वभावाच्या नावाखाली म्हणतोय, सर एखादा व्यक्ती जर 3दा 4दा बोलणं ऐकत नसेल, मी अनुभवाने सांगतो सर, त्याला काहीतरी ट्रीटमेंटची गरज आहे. शहाण्याला शब्दांचा मान म्हणतो ना सर आपण. आता मी जेव्हा हे आजार बरे करतो इन जनरल, तर माझं स्वभावावर काम चालतं. सर तुमचा स्वभाव इथे चुकतोय, हे चुकतोय, तर जो हुशार व्यक्ती, नॉर्मल व्यक्ती सर, तो लगेच ऐकून घेतो. आणि सर ज्याला वारंवार सांगावं लागतंय, याचा अर्थ तो स्वभाव नाही सर, तो मानसिक विकार आहे. फक्त तो डॉक्टरकडे गेलेला नाही आहे. आता घरातली एखादी आई असते सर, तिच्या नवऱ्याने तिला आयुष्यभर त्रास दिलेला असतो. तुम्हाला गंमत सांगतो या निमित्ताने, प्रेक्षकांना पण समजेल सर. काम करता करता मला काय बघायला मिळतं, मी जेव्हा समाजाचा अभ्यास करतो, कॉमनली आपली संस्कृती पुरुष प्रधान आहे. शेती, नोकरी, उद्योगातून आलो, घरामध्ये पुरुष पहिले पॉवरमध्ये होता, पुरुष प्रथा, आणि आपले आजोबा पणजोबा जरा डॉमिनेटिंग होते. स्त्रिया पैसे कमवत नव्हत्या. लग्न झालं म्हणजे आता याच माणसाची दासी म्हणून सती राहायची. ती सवय जवळपास माणसांना आहे. आणि सर बऱ्याचशा माणसांनी त्यांच्या पत्नीचं ऐकायचं नाही, तिला दाबून मारायचं, तिला प्रेशराईज करायचं, तिला काही भावनाच नाहीये, तिला बोलूच द्यायचं नाही घरामध्ये. आणि प्रसंगी एखाद्या घरामध्ये एखादा बाप दारू पिणारा असेल, तिने अपोज केला की तिला मारायचं. बरं ती माहेरी जाऊ शकत नाही, कारण सांगून ठेवलंय बापाने की तुझी आरती यायला पाहिजे, तू येऊ नको. वेगवेगळ्या आदर्श कन्सेप्ट. सर ती बाई सहन करत जाते, मुलं सर्व चित्र बघत जातात. दारू जी समस्या आहे सर, ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्या समाजाला आतून पोखरते. आणि याचं कारण आपल्यात अध्यात्म नाही सर. मी नेहमी म्हणतो, आता आपल्या पुढे येईल सर टॉपिक, मला तुम्हाला बोलायचं आज, की ज्या घरामध्ये अध्यात्म आला सर, त्या घरामध्ये दुःख आणि आजार राहणार नाहीत. बघा तुम्ही चेकआउट करा, सांगा आपल्या पेशंटला. आज तो व्यक्ती मारत जातो, बोलत जातो, आणि तर त्याचा परिणाम त्या मुलावर होतो. आताच पुढे काय होतं, मुलं मोठे होतात, मुलांनी बापाला आईला मारताना भांडताना पाहिलंय. आता ती बाई पॉवरमध्ये येते सर, आणि ती बाई म्हातारपणामध्ये आपल्या नवऱ्याचा बदला घ्यायला लागते. बदला इन द सेन्स ती काय म्हणते की या माणसाने मला कधीच सुख दिलं नाही. तिचा अंक सुरू होतो. अगोदर पुरुष असतो, तो पेन्शनला येतो, हिचे मुलं मोठे होतात, हिला तर हाकलू शकत नाही. आता ही मुलांच्या साह्याने किंवा पॉवरमध्ये आल्यानंतर त्या माणसाला दाबते. पण अल्टिमेटली मुलांना दोघंही सीन बघावं लागतात. लहानपणी वडिलांनी आईला प्रेशराईज केलेलं असतं, घरामध्ये वाद झालेला असतात, आणि नंतर आई मागे लागते. सर एक प्रकारे तो सुद्धा मानसिक विकार होता, काही प्रमाणामध्ये हा होता. आज झाला स्वभाव मानसिक विकार आपली समाजाची रचना. आजच्या डेटला डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, OCD, अँझायटी, स्लीप डिसऑर्डर, अनेक प्रकारचे मानसिक विकार वाढत आहेत. आणि सर लहान लहान 14 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्षामध्ये मुलं ट्रॅप होत आहेत. याचा जेव्हा मी डीप, आता जेव्हा माझ्याकडे हे पेशंट लोक येतात, तर मी त्या पेशंटचा जेव्हा विशेषतः जे मुलं 20-25ला माझ्याकडे येतात, सर बहुतांशी वेळेस माझा रिसर्च सांगतो आईवडील कारणीभूत आहे. तोच वडील बघा, ज्याने बायकोला प्रेशराईज केलं, तर ती पत्नी एक वेळ ऐकून घेते, तिला संसार काढायचा असतो, तिला माहेरी दार बंद असतात, सर ती सहन करते, मुलं सहन नाही करत, आणि मुलं विक्टिमाइज होतात सर. हे कोणीच कोणाला सांगत नाही आहे. आपण आजारी पडतो, डॉक्टरकडे जातो, डॉक्टर्स काय करतात, झोपेच्या गोळ्या, मॅनेजमेंट सुरू होते, रिझडॉन, क्युटॉन, XYZ, जे काय आजकाल फेमस गोळ्या आहेत. पण मला सांगा सर, ज्या अर्थी धूर आहे, मी कुठतरी आग आहे, बरोबर, ही आग शोधली पाहिजे सर. आता डिप्रेशन आजारामध्ये कॉमनली बायाकडे कोण येतं सर, 18 वर्ष, 20 वर्ष, 22 वर्ष वयाचे लोक. आता सध्या
10-10 वर्ष औषध खातायत, 10-10 गोळ्या सुरू असतात. 10 टॅबलेट तुम्ही सहज गुगलला त्या सर्व रुग्णांनी चेक करावं. मी जर काही वेगळं बोलत असेल तर तुमच्या गोळ्यांचे नावं टाकायचे गुगलला आणि चेक करा सर, एका एका गोळीला 10-10, 15-15 साईड इफेक्ट आहे. म्हणजे आज जर एक मुलगा 10 टॅबलेट खात असेल, 5 खात असेल, 10-5 जवळपास 120 ते 100 साईड इफेक्ट आहे. साईड इफेक्ट म्हणजे काय चेतन सर, तो व्यक्ती डिप्रेशनची गोळी खायला टॅबलेट खातोय, पण त्या गोळीमुळे 10 दुसरे आजार निर्माण होत आहेत, वेगळे आजार निर्माण होतात. एक तर तो परेशान, घरातलं वातावरण असं विचित्र, त्याला अभ्यासाचं परेशान, आणि हे मुले सर हळूहळू करता करता यांची ग्रास्पिंग कमी होऊन जाते. हे गोळ्या घेऊन जा सर. गोळ्या घेऊन यांना भूक खूप लागते, खास सुटतात, वजन वाढतं, ओबेसिटी, यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, शाळेपासून लांब जातात. अजून सर मी ऑब्झर्व केलं तुम्हाला ते सांगतो, ऑब्झर्व केल्या 25 वर्षामध्ये, ज्या घरात मानसिक रुग्ण असतो त्या घरातली लोक समाजामध्ये मिसळत नाही. कारण लोक विचारतात तो मुलगा काय करतोय, लग्नाचं काय, अगदी बरोबर सर. पहिली समस्या होती घरामध्ये, आणि सर जेव्हा तुम्ही समाजामध्ये मिसळत नाही अजून आजार वाढतो. आणि माझा असा अभ्यास आहे सर, माझ्यापर्यंत पेशंट येईपर्यंत बऱ्याच मुलींची आई आजारी पडलेली असते. त्यातल्या आई अजून सर पुढचं एक कारणीभूत होता बाप कमी जास्त रूपामध्ये, वडील, आणि सांभाळते त्याला आई आहे. सर मला त्या आईला पण ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि जेव्हा एक आध्यात्मिक गुरु म्हणून मी जेव्हा बघतो सर, काय कामाची प्रगती. बरं का त्यांना असं केलं, त्या वडिलांचा स्वभाव, त्या आईचा स्वभाव, म्हणे आमचे आजोबा असे होते. अरे तो काळ वेगळा होता सर, तो काय वेगळा तो, आणि आपल्याला बदलावं लागेल समाज. मग होतं काय सर, मला माफ करा, आपल्याच कर्माची फळं आपलं भोगावं लागतात. मी जर माझ्या मुलाला आज कडक बोललो तर मुलं विचित वयाने तुमचे मित्र व्हायला पाहिजे. मी त्याला कडक बोललो तर तो ऐकतो, त्याची मानसिकता. असं घरामध्ये ना, मी तुम्हाला सांगतो, अभिव्यक्त स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे माणसाला बोलू दिला पाहिजे, बोललं गेलं पाहिजे, बोललं मनात, मनातल्या मनात. योगशास्त्र पण इथं हे विशुद्ध चक्र आहे, याचा संबंध बोलण्याशी आहे. समजा एखाद्या घरामध्ये असं एखादा व्यक्ती असेल, एक जास्त बोलायचं नाही, एक शांत बस. काही असे लोक म्हणतात आमच्या यांना बोललेलं आवडत नाही. आता बोलणं किती नॅचरल आहे. आमच्याकडे म्हटलंय ना आयुर्वेदा, वेगानं धारेत 13 प्रकारचे वेग आहे, ते जर आले ते काढून टाकायचे बाहेर. आता एखाद्या माणसाला बोला वाटतंय, पप्पा असं बोलता येत नाही, आजो असं बोलता येत नाही, सर त्या घरामध्ये थायरॉइड, दमा, त्वचा विकार व्हायलाच पाहिजे. कॅन्सरचं पण कारण ते लपलेलं आहे सर. आता ज्या घरात प्रेम नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, बोलल्या दिल्या जात नाही, मग उद्या सर त्याचा आजार होणार. आणि तोच व्यक्ती आज तो भोगतोय सर. आज ज्याचा मुलगा 20 वर्षाचा असताना आजारी पडतोय, एकुलता एक मुलगा, एकुलती एक मुलगीचा आजारी पडते, मला सांगा, मुलगा मुलगी आजारी पडल्यानंतर सर्वात जास्त त्रास कोणाला होईल? आई वडिलांना. आणि सर त्याला त्रास दिला कोणी आहे? त्या दोघांनीच. हे सर कर्म सिद्धांत आहे. आणि इथे आपण जातोय सर, डिप्रेशनचं प्रमाण वाढलंय, सिझोफ्रेनिया ज्यात पेशंटला भास होतात, OCD हा पुढचा आजार, अजून अँझायटी, स्लीप डिसऑर्डर. सर निब्बाना या मानसिक आजारामध्ये इतकं यशस्वीपणे काम करतोय सर. माझ्याकडे विगत 6 महिन्या वर्षभरामध्ये ज्या लोकांना 10-10 वर्षापासून डिप्रेशन होतं, सिझोफ्रेनिया होता, त्यांना सर कायमचं बाहेर काढले, टॅबलेट बंद केलं. फक्त हे करणं काम सोपं नाही सर. जसा एक मूर्तिकार एका प्लेन दगडातून मूर्तीत बाहेर काढतो, सर तो काय करतो, साहित्य घेऊन अनावश्यक भाग बाहेर काढतो. बरोबर सर एक मूर्तिकार चेतन सर जेव्हा मूर्ती बनवतो, ती मूर्ती लपलेली असते दगडामध्ये, ती मूर्ती काढताना तो अनावश्यक बाहेर काढतो, आवश्यक ते ठेवतो. तर तसं मी पूर्ण फॅमिलीचा अभ्यास करतो. तर आपल्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही जे मध्ये प्रश्न मला विचारला, निब्बाने वेगळं कसं आहे सर, माझ्याकडे जर एखादा रुग्ण आला सर, तर मी त्या पूर्ण घराला माझ्या ताब्यात घेतो, ट्रीटमेंटचा भाग बनवतो. आई वडील आसपासचे लोक यांना इन्व्हॉल्व करतो. कारण सर हीच असं समजा सर, मी यांना इन्व्हॉल्व नाही केलं, एक डिप्रेशनची मुलगी आहे, मुलगा आहे, त्याला बरं केलं, आणि त्याचं कारण समजा वडील असतील किंवा आई असेल, सर घरी जाऊन तीच लोक पुन्हा त्या मुलाला आजारी करणार आहेत. हो, ही त्यांच्यावर त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. आई वडिलांना त्या मानसिक रुग्ण झालेल्या मुलाला कमी आहे. वागणं कसं, तुम्ही एक गोष्ट बोलले होते ऑफ द कॅमेरा बोलताना, की जो मानसिक रुग्ण आलेला आहे माझ्याकडे, जो मुलगा आला आहे, त्याला 2-3 महिने मी प्रेम देतो. त्याला गोळ्या औषधांपेक्षा त्या प्रेमाची गरज आहे, जे त्याच्या आई वडिलांनी त्याला दिलं नाही. राईट. आणि चेतन सर, माझ्या आश्रमात जितके मुलं येतात ते एकच वाक्य बोलतात की सर ह्या पे प्यार बहुत है, फ्रीडम बहुत है. तर मी फ्रीडम आणि जेव्हा प्यारच्या गप्पा करतोय, मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो सर्व पालकांना या निमित्ताने, सर
आपण मुलं जन्माला घालतो, लग्न करतो, मुलं जन्माला घालतो. मला सांगा तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं, वाचन केलं की मुलं कशी घडवायची म्हणून? नाही, कुठंच नाही. कोणीच घेत नाही. आणि विचारलं तर माझा बाप असा होता, माझा आजोबा असा होता. अरे बाबा, तो काळ वेगळा होता. ही लोक, आता माझ्याकडे एक व्यक्ती आला सर, तो म्हणतो माझा बाप मला पाठीमध्ये खूप छडीने मारायचा अभ्यास करताना. हा पण आपल्या पोरींना मारतोय, मुलाला मारतोय किंवा भावाला मारतोय. अरे तो चुकला, तू का चुकतोय राजा? बरोबर. सर, मी नेहमी म्हणतो, मुलांना जन्म घातल्यानंतर आई वडिलांनी मुलांची परवरिश कशी करावी, संगोपन कसं करावे शिकायला पाहिजे. नाही शिकणार सर, तुम्हाला एक काळ कर्माने तेच मुलं तुम्हाला त्रास देतील. सर, मुलगा शाळेत जात नाही, त्याचं लग्न होत नाही, पूर्ण तुटतं. आता सर निब्बाना काय वेगळं करतंय? मी चांगले औषधं देतोच, मी संशोधन केलंच औषधामध्ये, असे काय औषध सोडले. सर, मानसिक आजारात काय होतं? केमिकल इम्बॅलन्स होतो. मानसिक सायकोलॉजिकल डिसऑर्डर नथिंग बट अ केमिकल इम्बॅलन्स. आपली बॉडी सर न्यूरोकेमिकल्सनी बनलेली आहे. समजा जेव्हा आपण हॅपी होतो तर सेरोटोनिन नावाचा हार्मोन येतो, डोपामिन नावाचा हार्मोन येतो. एक चांगलं गाणं ऐकतो, आपला भारी वाटतं म्हणजे काय? तो हार्मोन येतो सर. आणि एक सॅड गाणं ऐकतो म्हणजे आपला सॅड हार्मोन येतो. या मुलांचं तसं सतत काहीतरी होऊन स्ट्रेस घेऊन, स्वभावामुळे, दाबल्यामुळे यांचे केमिकल इम्बॅलन्स होतात आणि डॉक्टर्स त्याला या कॅटेगरीत बसवतात, डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, ओसीडी. आता सर केमिकल तर बॅलन्स आपण करतो, हे काम झालं फिजिकल, तेही खूप टफ आहे. पण सर त्याच्याशिवाय मेन काम, वस्तू कुठे हरवलेली आहे? जंगलात. सापळी कुठे? जंगलात. तसं मूळ कारण शोधावं लागतं आणि याला वेळ लागतो सर, वेळ लागतो, कमिटमेंट लागते. मी सर अक्षरशः जसा एक मूर्तिकार एक दगड घेऊन बसतो सर, त्याप्रमाणे मी एका पेशंटला घेऊन बसतो आणि त्याला प्रेम देतो, त्याला फ्रीडम देतो. आश्रमात छोटासा आश्रम आहे सर, पण आपल्याकडे प्रेम खूप आहे, फ्रीडम खूप आहे. आणि हे दिलं ना सर, दगडाला पण पाझर फुटतो, वाल्मिकी होतो. आणि या 6 महिने वर्षभरामध्ये विशेषतः सर कमीत कमी 100 लोक मी बाहेर काढले असतील, 18-20 वर्ष वयाचे मुलं मुली. फक्त मी पालकांना विनंती केलं, उद्या जर माझ्याकडे याल. याच्याचं वडील लोक मला थोडेसे बदलायला कठीण जातात, पुरुष प्रधान संस्कृती. पण मित्रांनो, आपल्या मुलासाठी, फॅमिलीसाठी बदललं पाहिजे. बदललं ना सर, खूप सुंदर आयुष्य आहे आणि मानसिक आजाराचं प्रमाण कमी होऊ शकतं. तुमची आता सर जो मुलगा आजारी आहे त्याची आई पण आजारी आहे. आता विचार करा चेतन सर, एखाद्या मुलाला जर एक आई 15 वर्षापासून सांभाळते, वडील बाहेर असतात, बरोबर आहे, सर्वात जास्त ताण त्या आईवर पडतो. आई सुद्धा कमी जास्त फरकाने मानसिक बनलेली असते. तिला तेच आहे, उठता बसतो मुलगा, ती मुलगी तिला सोडत नाही सर. काय जीवन आहे आणि काय जगताय तुम्ही, काय कामाचा पैसा तो. इथे सर निब्बाना तुम्हाला नवीन मार्ग देऊ शकतो. तर या निमित्ताने सांगेल सर, मानसिक आजार कायमचे बरे होतात. बरं सर, बरे होतात हा पण लोकांना विश्वास नाहीये. म्हणजे माझ्याकडे आता जे लोक येतात अनेक, तेव्हा सर जेव्हा तुम्ही बोलतायत, मी विचारतो पेशंटला, तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे. आता माझ्याकडे एक पेशंट आला संभाजीनगरला, त्याला 14 वर्षापासून डिप्रेशन आहे. त्याच्या आईला म्हटलं काय पाहिजे? सर फक्त माझा मुलगा झोपला पाहिजे. मी म्हटलं झोपून तो सहज जाईल, तुम्ही आजार बरा करतो. बस तुम्ही देव भेटले मला म्हणणे. म्हणजे त्या लोकांसाठी हा आजार बरा होत नाही असंच त्यांना वाटतं की याच्यातून आजार बरा होत नाही. घरातले पैसे संपतात सर, मानसिक स्वास्थ्याने, आणि मुलगा आजारी असताना बापाचं लक्ष लागत नाही. बरोबर आहे. परिणामी सर मी का जिवंत आहे, समाधी अवस्थेतनं मी इकडे परत का आलो सर, मला हे वेगळं करायचं होतं. आणि निब्बाना सर या ठिकाणी मानसिक आजारात हे आहे. आणि लोकांना सर विश्वास दिल मी की विश्वास निर्माण करा. या जगात सर नेहमी चमत्कार घडलेले आहेत, तुम्हाला माहीत नसतील ते, पण घडलेले सर होतं. प्रामाणिकपणे जर प्रयत्न केले तर सर्व मानसिक आजार बरे होतात. कंडिशन मला फॅमिली सपोर्ट भेटला पाहिजे. सर, याच्यात तुम्ही एक गोष्ट बोलले की अध्यात्म संपत चाललाय घराघरामधून. येस, मला विचारायचंय, अध्यात्माची डेफिनेशन काय असेल? अध्यात्म म्हणजे सर माणसाने माणूस म्हणून राहणं. सर माणसात 2 तत्व आहे सर, राम तत्व आणि रावण तत्व. सर अध्यात्मासाठी मी तुम्हाला एक पॉईंट सांगेल की जसंच आपण बुद्धिअंक म्हणतो, इंटेलिजंट कोशंट, तसं सर स्पिरिच्युअल कोशंट, इमोशनल कोशंट, सोशल कोशंट म्हणजे कोशंट आहे सर. आणि हे आपल्याला डेव्हलप केले पाहिजे. झालं काय, पूर्वी आपल्या भारतामध्ये इतकी सुंदर रचना होती की संध्याकाळी प्रत्येक गावामध्ये भजन कीर्तन होत होते सर. लोक संध्याकाळी 6-7 वाजता झोपून जायचे सर. लोक अल्पसंतुष्ट होती. आपली अशी पद्धत सर, तुम्हाला आठवत असेल, आपण बाजरी ज्वारी घेऊन जायचो आणि सुतार आपलं लाकूडचं काम करून द्यायचा.
म्हणजे आपल्याला आता पैसे जाऊन थांबले. हो. म्हणजे ज्वारी बाजरी घेऊन आपल्याला वस्तू मिळायच्या आणि तिथल्या त्या वस्तू डिवाइड व्हायच्या. आपल्याकडे गावामध्ये प्रत्येक व्यक्ती होता, सुतार होता, लोहार होता, प्रत्येक गोष्ट होती, एक सुंदर रचना होती. आणि आपोआपच आज पण तुम्ही गावात जा, लोक राम 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 करता, एकमेकाला बोलतात. सर जरी तुमचं प्रेम नसेल पण कोणी राम राम म्हटलं, रामचं नाव घेतलं जातं, प्रेम वाटतं, घरं जवळ असतात. ही सिस्टीम बिघडत गेली सर. आणि लोक पैशाभिमुख होऊन गेले. आपण बाहेरचं स्वीकारलं सर. आणि जेव्हापासून आपण पैशाभिमुख झालो, आपण स्वतःपासून लांब गेलोय. टीव्ही आल्या, रात्री उशिरा जागरण, मोबाईल आले सर. आणि कीर्तन तर आता आपण कीर्तनला आपण सेमिनार आयोजित करतो आता कीर्तन आहे म्हणून, पण किती ऐकतो आपण त्या बाबाचं, त्या महाराजांचं? थोडंसं ऐकतो आणि आपण पुन्हा धावपळ करायला लागून जातो. माझं असं पुढे आहे तो आपला विषय सर. मला घराघरामध्ये प्रत्येक माणसाला स्पिरिच्युअल करायचं आहे. याचा अर्थ बाबा करा, रामकृष्ण हरी करा, कामं सोडा, भगवे कपडे घाला असं म्हणत नाही सर मी. तुम्ही जो प्रश्न विचारला, आध्यात्मिकचा अर्थ असा आहे सर, माणसाने आपलं रामतत्व वाढवलं पाहिजे. आणि एकदा तर तुमचं रामतत्व वाढलं सर, मग तो नवरा आपल्या बायकोला मारणार नाही, पण तो नवरा दारू पिणार नाही, तो रागवणार सुद्धा नाही, तो रागवणार नाही, मारणार नाही, त्याचा विपरीत परिणाम आपल्या मुलावर होणार नाही, तर तो आपोआप फ्रीडम देईल. सर मी नेहमी म्हणतो, ध्यान करने वाला आदमी गलती से चोरी नहीं कर सकता. मी नेहमी म्हणतो, ध्यान करने वाला आदमी गलती से झूठ नहीं बोल सकता. सर ध्यान करने के बाद करुणा अपने आप पीछे आती है. करुणा म्हणजे काय सर? दुसऱ्याबद्दल प्रेम. एखादा बाप जो आपल्या मुलांना कडक वागतो सर, याचा अर्थ कुठेतरी अध्यात्माचा तिथं म्हणजे अभाव आहे. सर देवाची प्रार्थना करा, तुम्ही चिडूच शकत नाही. म्हणजे किती सुंदर आहे बघा सर. तुम्ही आध्यात्मिक व्हा, तुमचं घर सुंदर होईल, बायको आजारी नाही, तुम्हाला वाईट व्यसन नाही, मुलं छान, डॉक्टरची गरज नाही, घरात 2 पैसे येतील आणि अल्पसंतुष्ट माणसानं राहायला पाहिजे सर. परंतु व्यक्तीचा अल्पसंतुष्ट नाही राहत आणि स्वतःला सर तो आजार लावून घेतो. याच्यात तुम्ही खूप छान गोष्ट बोलले सर, की आधी मंदिरांमध्ये कीर्तन व्हायचे संध्याकाळी, आणि काय झालं सर की इथंच मूळच आपलं हलून गेलेलं आहे. जर पाहायला गेलं तर आधी काय व्हायचं ना, की मी पण माझ्या मामाच्या गावाला जायचो. जळगावमधल्या पाचोरा तालुक्यात माझ्या मामाचं गाव आहे, मी तिथं जायचो. तर मी पाहायचो तिथं सकाळी 4-5 वाजेपासून म्हणजे आजी वगैरे उठायचे. घरासमोरच मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये कीर्तन चालायचं, म्हणजे सकाळी आरती व्हायची. लहान असल्यामुळे 1-5वी-6वीत असेल मी, तर ते पाहायचो, त्यांच्यासोबत जायचो. का काय माहिती, मला खूप आवडायचं. मी राहायचो जळगाव सिटीमध्ये. त्यानंतर संध्याकाळी पण तसंच होतं, की सगळे मंदिराच्या ओट्यावर बसायचे, किंवा प्रत्येक गावामध्ये अजून पण काही लोक बसतात. यामुळे काय होतं सर, की आज जेव्हा मला माझ्या मित्रांना भेटायचंय, किंवा कुणी एखादा कॉर्पोरेटचा एम्प्लॉई आहे, त्याला मेट्रो सिटीमध्ये त्याच्या मित्रांना भेटायचंय, तर त्याला लागते हॉटेलमध्ये लागते ड्रिंकिंग, अल्कोहोल, त्याच्यासोबत नॉनव्हेज येतं, मल्टिपल गोष्टी येतात. याच्यामुळे होतं की ते कन्झ्युम करतात, बॉडीवर त्याचा परिणाम होतो. हीच गोष्ट आधी वेगळी होती. मंदिराच्या ओट्यावर लोक भेटायचे, मंदिराच्या ओट्यावर भेटल्यामुळे विचारांची चांगली देवाणघेवाण व्हायची. मंदिराच्या ओट्यावर येऊन तर कोणी दारूची गोष्ट नाही करू शकत, एक्झॅक्टली, किंवा अशा वाईट मूवीची गोष्ट नाही करू शकत. राईट. दारूचा टेबल आणि मंदिराचा ओटा यात खूप फरक आहे, आणि तोच फरक झाला नंतर. आणि मला वाटतं जे तुम्ही सांगितलं तोच मुळे. सर अजून कारणांबद्दल बोललं गेलं तर काय सांगा सर? अजून आजारांबद्दल जर बोलायचं झालं तर खूप आजारामध्ये मायग्रेन नावाचा एक आजार आहे सर. याच्यामध्ये पेशंटचं डोकं दुखतं उजव्या बाजूला, डाव्या बाजूला. उन्हात गेल्यानंतर पेशंटला त्रास होतं, किंवा काही उष्ण खाल्ल्या गेला त्रास होतो. बरं, जेव्हा MRI रिपोर्ट करतात, विशेषतः मायग्रेनमध्ये CT स्कॅन करतात, सर्व रिपोर्ट नील असतात सर. डोकं दुखतं आहे आणि रिपोर्ट मात्र नील आहे. केव्हा बरे डॉक्टर म्हणतात की पेशंट नाटक करतोय, घरच्यांना वाटतं, पण नाही, तो शिरशूल हेडेक नावाचा, मायग्रेन नावाचा आजार आहे. आणि सर या आजाराला तुम्ही जर जगात पूर्ण अभ्यास कराल तर याला कुठेच कायमचा इलाज नाही आहे. काही टॅबलेट लोक खातात. माझ्याकडे सर जी पहिली पेशंट आली होती, निलंगेकर नावाच्या आता MI आल्या होत्या, तेव्हापासून मी आजारात लक्ष घातलं. आजच्या 24 वर्षापूर्वी सर त्यांनी मला काय सांगितलं, डॉक्टर मला हा आजार आहे आणि 12 वर्षापासून मी उन्हात आलेली नाही, म्हणजे घराच्या बाहेरच निघालेली नाही. तर घराच्या बाहेर निघाली की माझं डोकं दुखतं, मी घरातच बसून राहते. मग त्या ताईंना मी औषध दिलं, बरं केलं. मी आजाराचा जो अभ्यास केला सर, ही लोक जीवनच जगू शकत नाही. आता ज्या व्यक्तीला प्रकाश सहन होत नाही, ऊन सहन होत नाही, थोडं काही स्ट्रेसचं कारण घडलं की सर डोकं दुखायला लागतं.
आणि यांना यांना एक प्रकारे थोडंसं मानसिक पण म्हटलं जातं, म्हणजे मानसिक नसतात, हा वेगळा आजार आहे. तर याही आजाराला आज निब्बाणामध्ये 100% कायमचं बरं केलं जातं. म्हणजे 16 वर्षापूर्वी ज्या ताईला मी बरं केलंय ती मला अजून भेटते सर. बरोबर आहे. तिच्या आयुष्यामध्ये एक ताई आहे आमच्या, ज्या निब्बाणा पाथ ऑफ लाईफचं काम करतं औरंगाबादला. तिच्या आयुष्यात खूप वादळ आले या ड्युरिंग 16 वर्ष. मग तिचा मुलगा एकदा कोमात पण गेला सर. ती कोमात बाजूला बसले असताना बाजूवाली बाई म्हटली की ताई, तुमचा मुलगा एवढा आजारी असताना तुम्ही शांत कसे? त्या म्हटल्या निब्बाणा हो, टेक्निक आणि श्वासावर लक्ष. असे माझ्याकडे कमीत कमी 100-150 पेशंट असतील ज्यांचं मायग्रेन बरं केलं मी आजच्या 15-20 वर्षामध्ये. ते ठणठणीत आहेत, तेव्हा म्हणू शकतो की बरा होतो. तर तिसरा जो आपण आता आजार बोललो, हृदयविकार. ओके. साधारणपणे सर पूर्ण भारतामध्ये हार्टचे डिसीज 50 लाख लोक या आजाराने मरत आहेत. म्हणजे आपण जर पुणे, पिंपरी चिंचवडची लोकसंख्या पाहिली 50 लाख, ती कुठली का असते ना, म्हणजे अख्खं पूर्ण शहर मरतंय पूर्ण भारतामध्ये. पॅन्डेमिक आहे सर. का हृदयविकारामुळे, फक्त हृदयविकारामुळे, एकट्या या आजारामुळे पूर्ण भारताची लोकसंख्या. आणि जी लोक मरतायत ना सर, ती की पीपल आहेत, घरातली कमवणारी मंडळी आहे. आणि जेव्हा सर ती व्यक्ती मरते तेव्हा घर पूर्ण उघड्यावर पडतं. आता याच्यात दुर्दैवाने काय होते सर, की ऑपरेशन खूप कॉमनली केलं जात आहेत, अवेअरनेसच नाही आहे. माझा प्रयत्न काय तुमच्या माध्यमातून, निब्बाणाच्या माध्यमातून, की तुम्ही मुळात पहिली गोष्ट आजार घुस नका देऊ. ब्लॉकेजेस तुम्हाला एकदम होत नाही सर. इट विल टेक 1 year, 2 year, 5 years. म्हणजे कोणती पण आजाराची, इव्हन बाकी पण आजारचं एकदम होत नाही. तर सर जेव्हा एका पेशंटला हृदयविकाराचा अटॅक येतो तर बोलणारा काय म्हणतो, आत्ता बोलले, रात्री बोलले, सकाळी गेले. असं होत नाही सर. ही प्रोसेस अनेक वर्षापासून चालू असते. त्या दिवशी त्याचा उत्कट बिंदू असतो, हायेस्ट पॉईंट असतो, पेशंट मरतो. आणि त्याच्या अगोदर सुद्धा त्या आजाराने आपल्याला बरंच काही दाखवलेलं असतं. आपण गाफीलपणे सिकंदर होण्याच्या नादामध्ये, पैसे कमवण्यामध्ये स्वतःकडे बघत नाही. याच्याशिवाय सर कायमचा दमा आपल्याकडे बरा होतो. दम्यालाही औषध नाही. सर दमा तुम्ही बरा करता? हो सर, लोक ते पंप घेतात. पावसाळा आला, माझ्या आजोबांना दमाच होता. अच्छा, तो सर तो कायमचा बरा होतो. म्हणजे कायमचा हा शब्द लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सर वंध्यत्व. आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वंध्यत्वाचं प्रमाण वाढलंय, IVFचं प्रमाण वाढलंय. लोकांनी ते करावं नाही करू हा त्यांचा प्रश्न आहे. पण सर वरच्यावर स्पर्म काउंटचं प्रमाण कमी होतं आहे, स्ट्रेस इज अ फॅक्टर. पण वंध्यत्वामध्ये खूप सुंदर औषधे आहेत. PCOD गर्भाशयातले जे आजकालचे कॉमन प्रॉब्लेम आहेत. एखाद्या स्त्रीच्या अंगावरून जर रक्त किंवा पांढरं पाणी गेलं, किंवा छोट्या छोट्या गाठी असतील किंवा मोठे जे असतील, डॉक्टर म्हणतात गर्भाशय पिशवी काढावं लागेल सर. आपण गर्भाशय पिशवी वाचवतो आणि तो रक्त किंवा पांढऱ्या पाण्याचा काठीचा आजार पण कायमचा बरा करतो. सर म्हणजे काही स्त्रियांना मी आता असं बघितलंय, जेव्हा त्यांचे पिरियड्स जात असतात त्या काळामध्ये एक गाठ होते. आय डोंट नो, म्हणजे मला असं माहिती नाही याच्याबद्दल. फायब्रॉइड्स गाठ होते, तर बऱ्याच वेळा ती गाठ कॅन्सरमध्ये कन्वर्ट होते. त्यावेळेस डॉक्टर एक सांगतात की तुम्ही ती गाठ काढून टाका आणि त्याचं ऑपरेशन करून टाका, म्हणजे गर्भपिशवीच काढावी लागते त्यामध्ये. तर सर तुम्ही ती म्हणजे विदाऊट, अगदी सहजपणे सर 90% वेळेस ती गाठ कॅन्सरची गाठ नसते. नसते. फक्त कॅन्सर शब्द वापरायला उशीर. आता मुलं झालेत का, डॉक्टर काढायला तयार. म्हणजे देवाने जे भाग दिले ते काढूनच टाकायचे. अपेंडिक्स सर पित्ताशयात खडं होतात, पित्ताशय काढून टाका. मी गमतीने म्हणतो आम्ही फक्त गळा कापत नाही, बाकी सर्व कापतात आजकाल. नाकाचं ऑपरेशन, पित्ताशयाचं ऑपरेशन, कानाचं ऑपरेशन. खडे झाले, खडे बाहेर निघतील ना, खडे बनणे प्रोसेस आहे. पित्ताशयामुळे किडनीतले खडे, बरं किडनी काढायची चांगली गोष्ट आहे, पण पित्ताशय काढतात, गर्भाशय काढतात, गाठीच्या नावाखाली. काहीच घाबरण्याची गरज नाही सर. 1.21% मध्ये कॅन्सर असतो, तो पण समजून येतो, तो पण जातो सर. पांढरं पाणी आलं म्हणून घाबरू नका, रक्त झालं म्हणून घाबरू नका. PCOD कायमचे बरे होतात. त्याशिवाय सर पोटामध्ये आपल्या ॲसिडिटी, अल्सर, पोटदुखी नावाचा प्रकार असतो सर, जो कुठेच रिपोर्टमध्ये येत नाही, तो कायमचा या आपल्या ट्रीटमेंटने बरा होतो. लिव्हरचा कोणताही आजार असेल, हेपॅटायटिस B असेल, कावीळ असेल, ते यातनं पूर्णपणे बरे होतात. काही लोकांमध्ये रक्त बनत नाही सर, रक्ताचे आजार असतात, ते कायमचे बरे होतात. संधिवातातले प्रकार, आमवात नावाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये मल्टिपल जॉईंट कॅप्चर होतात, तो काही आजार वय बघत नाही. तर या आजारामध्ये पेन किलर्स खावे लागतात. मी नेहमी म्हणतो की पेशंट आजाराने मरत नाही, पेन किलरने किडन्या खराब होऊन मरतो. तो आपण कायमचा बरा करतो. संधिवात, स्पॉन्डिलोसिस, पॅरालिसिस
या टाईपचे सर लठ्ठपणा. आता लठ्ठपणात एक गोष्ट आहे सर, खूप लोकांचं जसं आपण डायबिटीस कॉमन झालेलं आहे आणि आता जसं हार्टचं येते तसं डायबिटीसचं पॅन्डेमिक आपल्या येते. आता खूप कमी वयामध्ये डायबिटीस होणार आहे मुलांना. जीवनशैली, पिवळी बस येणार, मुलं शाळेत जाणार, ट्युशन जाणार, मुलांना खेळायला वेळ नाही आहे, प्रत्येकाला IIT इंजिनियर व्हायचं आहे, प्रत्येकाला डॉक्टर व्हायचं आहे, मुलांना लावून दिलं आपण गोळ्यासारखं मागे, मुलं खातायत, TV समोर बसतायत, मोबाईल बघतायत, डायबिटीसचं प्रमाण वाढलं आहे. डायबिटीसचं कम्प्लीट रिव्हर्सल सर निब्बाणामध्ये आहे. म्हणजे पेशंटने ठरवलं, नातेवाईकांनी सपोर्ट केला, घरच्या लोकांनी, तुम्ही तुमचा डायबिटीस कायमचा बरा करून नॉर्मल होऊ शकतात. लठ्ठपणा ते कॉमेडी सर. आपण खातो पितो, व्यायाम कधी करत नाही, व्यायाम कधी करतो आजारी पडल्यानंतर, तो पण नावाला. लठ्ठपणात आपण खात जातो आणि आजकाल बरीच सेंटर निघाली आहे की हप्त्यात 5 किलो 10 किलो वजन कमी करता महिन्याभरात. तर आपण कमी पण करतो आणि थोडं घरी आलो की पुन्हा वजन वाढतं सर. माझं असं म्हणणं आहे की अशी सिस्टीम आपण का डेव्हलप करू नये की वजन कमी करायचं आणि पुन्हा वजनने वाढलं पाहिजे. ओके, ते सर निब्बाणामध्ये माझा नेहमीचा प्रयत्न काय सर, सिम्पटम कमी करणं मेन नाही सर, ते तर आहेच महत्त्वाचं, पण तुम्ही फक्त आजाराचे सिम्पटम कमी करू नका, त्याचं मूळ कारण बरं करा आणि स्वतःला इतकं बदला की तुम्हाला आरोग्य पण येईल, यश पण येईल आणि आनंद पण तुमच्या लाईफमध्ये येईल सर. बरोबर. पण आनंद यायचा म्हटला की घरातले पात्र सुरू होतात सर. मी 2 मिनिटाच्या तुम्हाला बोलेल सर की घरातले पात्र कसे. मी नेहमी म्हणतो सर की एकटा माणूस हा आनंदी आहे. आपण लग्न करतो सुखासाठी. मला सांगा कोणत्या लग्नामध्ये 5 ते 10 वर्षानंतर पती पत्नीचं जमतं इन द सेन्स दोघांची 2 व्ह्यू असतात, 2 लोक एकत्र आले सर की त्यांचं स्पार्किंग व्हायलाच पाहिजे. होतच. मी सर कोर्सेस घेतो, माझ्यासोबत अनेक लोक बसतात. सर्वात बिघडलेलं नातं म्हणजे पती पत्नीचं नातं. ओके. पती कमी बोलणारा तर पत्नी शांत, हा धावपळ करणारा तेही शांत, हा खर्चिक ती कमी खर्चिक, हा पूर्ण गेम मुलं बघतात आणि यातून ते आजार होतात. नंतर मुलगा लग्न करतो मुलीशी, मुलगी करते मुलाशी, पण सासू नावाची त्याला गोष्ट भेटते. एक सासूबाईचं आपल्याला स्वतःच एक पुराण असतं की मी कसं जीवन जगली, तिचा सुनबाईची संघर्ष सुरू होतो. या मुलाला कळत नाही की बायकोची बाजू घ्यावी का नवऱ्याची, आपल्या आईची बाजू घ्यावी. सासरा बऱ्यापैकी बॅलन्स असतो. मग नणंद नावाचं एक पात्र येतं त्यामध्ये, कारण त्या व्यक्तीने सायकोलॉजिकली सर त्या घरामध्ये एक जागा निर्माण केलेली असते, ती त्यांना हलवते एक प्रकारे. पण सर मी जर डीप नंतर जाऊ असेल, जेठ असेल, लहान भाऊ असेल, एकत्र कुटुंबात खूप भांडण. जितके लोक एकत्र सर, हां दाखवायचे दात वेगळे आहेत. हेच मला कधी कळतं आजारी पडल्यानंतर, जेव्हा मी त्या डीप जातो मला कळतं की सर जवळचेच लोक त्रास देत आहेत. बरं, तुम्ही ज्यांच्यासाठी करतात तीच लोक तुमच्या जीवावर उठतात आणि जेव्हा आपल्याला कळतं की या व्यक्तीने केलं त्यावेळेस आत्यंतिक वेदना होतात आणि त्यातून मग तर स्ट्रेस. बरं, बाकी स्ट्रेस तर जीवनामध्ये आहेच, बरोबर आहे, पैशाचा आहे, स्पर्धेचा आहे, नाव निर्माण करण्याचा आहे, पण हा नाते संबंधातला स्ट्रेस खूप मोठा आहे सर. आणि त्यासाठी आपण तिथे माइंडचं डिसेक्शन करतो. आपल्याकडे 5 दिवसाची कार्यशाळा असते सर. आता काय होतं की निब्बाणाबद्दल लोकांनी पॉडकास्ट बघितला, त्याच्यानंतर आधीच आपण बघितला, लोकांना वाटतं की मी जावं तिथं. ठीक आहे, लोकांना वाटतं. असं नाही सर की एखाद्याला आजार आहे म्हणूनच तो तिथे येईल, एखाद्याला तो सुख पाहिजे लाईफमध्ये म्हणूनही तो तिथे येऊ शकतो. आणि आता येतोय पावसाळा, पावसाळ्यामध्ये निब्बाणा हे स्वर्ग बनतं. एक्झॅक्टली. कारण ते वातावरण, ती माती, त्याचा वास, तो सुगंध, ते एक स्वर्गाचं स्वरूप त्याला प्राप्त होतं. तर सर ज्या लोकांना काही आजार आहे आणि त्यांना ते सुधरवायचे असतील आणि ज्या लोकांना फक्त सुख घेण्यासाठी तिथे यायचंय, तर काय प्रोसेस असते दोघांसाठी मला तुम्ही सांगा. कुणाला जर निब्बाणा जॉईन करायचं यायचं आहे तर काय कर. निश्चितपणे सर, आता मला जे रुग्ण कॉन्टॅक्ट करतील, ज्यांना आजारासाठी यायचं असेल, ज्यांना जीवनात सुख पाहिजे असेल किंवा यश पाहिजे असेल, या सर्वांना एक सूचना अशी की माझ्याकडे पहिली गोष्ट कोणतीच मी घाई होऊ देत नाही. म्हणजे मी घाई करत नाही, तुमची घाई होऊ देत नाही, कारण मार्केटला घाईच चालू आहे. इथं शांतपणे या. आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, आपले पूर्ण नंबर आहे, इंस्टाग्राम अकाउंट, आपली वेबसाईट आहे, इन्स्टा आहे. वेबसाईटला जाऊन त्यांना फॉर्म भरायचा आहे, मला व्हॉट्सॲप करायचा आहे. एकदा रुग्णांचं माझ्याकडे नोंद झाली, मी आणि माझी टीम शांत चित्ताने कोणती धावपळ करताना पूर्ण पॅटर्न देतो. साधारणपणे जर माझ्याकडे यायचं असेल तर मी वर्षभराचा एक तुम्हाला प्रोग्राम देतो. म्हणजे माझा असा अभ्यास आहे की एखादा पेशंट जर जिद्दीने लागला, माझं पूर्ण ऐकलं, मला फॅमिली सपोर्ट मिळाला, तर वर्षभरामध्ये बऱ्यापैकी आजार बरा होतो. म्हणजे त्याला
2 हप्त्यामध्ये महिन्याभरात मस्त फरक पडतो सर. त्याला वाटत पण नाही मी आजारी आहे. हो. पण मला कायमचं बरं करायचं आहे पेशंटला, कायमचं बरं करून त्याला पुन्हा आजारी मला पडू द्यायचं नाही आहे. तर सिम्पटम कमी करणं मेन नाही सर. तो हे पण सांगतो मला बरेचसे पेशंट काय विचारतात, सर याच्यावरचं औषध सांगा. इव्हन काही पॉडकास्ट असतात ते सांगतात की हृदयरोग इस पे ये खाओ, पोटासाठी सुंठ घ्या. सर हे खूप उपरी आहे. मी ते करू शकलो असतो पण तसं करायचं नाही आहे. कारण ते सिम्पटम येण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहे. आणि सर मेडिकल सायन्स आहे ना दुकानासारखं नाही आहे, जायचं आणि पोटाचं औषध घेऊन यायचं. आणि मी तर त्या पेशंटला बघत पण नाही. आणि ज्याला खरोखर वाटतं सर की या जन्मामध्ये हा आजार कायमचा बरा व्हावा आणि एक बेस्ट लाईफ जगावं, त्यांनी मला वर्ष द्यायचं. वर्षभरासाठी सर आम्ही काय करतो, 5 दिवस 7 दिवस 10 दिवस पेशंटला आमच्या इथं राहायला सांगतो. तिथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे याच्या वातावरणात. पेशंट माझ्यासोबत राहतो. आता ते मी ठरवतो की 5 दिवस का 7 दिवस 10 दिवस. माझा प्रयत्न असतो कमीत कमी दिवस करायचा. पण समजा एखाद्या पेशंटला जास्त वेळ लागणार आहे पहिल्या वेळेस, मग त्याला मी सकाळी उठल्यापासून योगिक प्राणायाम, योगिक ध्यानधारणा, एक्सरसाइजेस, आम्ही एक विशिष्ट प्रकारचं जेवण डेव्हलप केलेलं आहे, डाएट. ओके. तो डाएट केल्यानंतर पेशंटचं वजन कमी होण्यापासून तर पूर्ण टॉक्सिन शरीरातले बाहेर निघतात. नंतर विशिष्ट प्रकारचे पंचकर्म आपण करून घेतो. अनेक प्रोसेस त्यामध्ये आहे. नाचणं आहे, हसणं आहे, गाणं आहे. आम्ही खूप रडवतो, खूप रडतो, हसतो, गाणं गातो, नाचतो. पेशंट 5 दिवस ती दीक्षा घेतो माझ्यापासून. आणि आमचा उद्देश असतो घरी गेल्यानंतर पेशंटने या गोष्टी घरी कराव्या. म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट घरी करण्याची आहे. आता याच्यामध्ये काही पेशंटला वाटतं की औषध नंतर सोबत आम्ही औषध सुरू करतो. पहिले 5 दिवस 7 दिवस तो आला, त्याला आम्ही औषध सुरू करतो. नंतर महिना 2 महिना गेल्यानंतर मनाचं डिसेक्शनचा पार्ट सुरू होतो. त्यासाठी पेशंटला 5 दिवस येऊन राहायचं असतं. जागा असेल तर आमच्याकडे किंवा बाहेर लॉजिंग करून तो थांबतो. नंतर 11 महिने 12 महिने त्याला सतत साधना करायची आहे. साधना का करायची, अनेक कोर्सेस आहेत, अनेक बाबा आहे, अनेक गुरु आहे. सांगितलेलं आपल्याला समजणं आणि समजून ते तुमच्या अनुकरणात यायला पाहिजे. आपण एखाद्या कीर्तनला जातो, एखाद्या प्रमाणात जातो, काही प्रमाणात आपल्याला आवडतं पण पुन्हा 7-8 दिवसांनी आपण ते विसरून जातो. बरोबर. ते जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. अनुभवाला खूप महत्व आहे. हे सर मी ज्या प्रकारे डिझाईन केलं आहे, पहिले 5 दिवस औषधं घ्यायचे, साधना करायची 12 महिने आणि 5 दिवस माझ्याकडे यायचं. एवढं केल्यानंतर माझा असा अनुभव आहे सर, सर्व पेशंटचे आजार कायमचे बरे होतात. याच्यात सर एक प्रश्न असा येतो, नंतर आम्ही सर 24/7 यांना ट्रॅक करतो. सोबत एक सारथी व्यक्ती असतो फॅमिलीतला, जो घरी त्या पेशंटवर लक्ष ठेवतो. पूर्ण फॅमिली आम्ही इन्व्हॉल्व करतो. आणि सर अक्षरशः एक सायंटिस्ट कसा शोध लावतो सर, त्या प्रकारे मी माझी टीम त्या माणसाला घेऊन बसतो. हे असं नाही सर आले औषध घेतले. मी या निमित्ताने पेशंटांना सांगेल, जर तुम्हाला अशी घाई असेल, अशी अर्धवट ट्रीटमेंट पाहिजे असेल तर माझ्याकडे येऊ नका. ज्याला वाटतं खरोखरचं बरं व्हावं पूर्णपणे पूर्णपणे आणि करा. कायमचा आजार दूर कायमचा दमा, संधिवात, मायग्रेन, डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, हार्ट डिसीज, सर्व आजार कायमचं बरं व्हायचं असेल तर मला पूर्ण वेळ द्या. मी दुकान मांडलेलं नाही. मेडिकल सायन्स दुकान नसतं सर. लोकांनी दुकान केलं, याला लोकांनी दुकान केलं. आपण जायचं, वस्तू घ्यायची. हा एक गुरुचा आश्रम आहे. तुम्हाला शिष्य व्हावं लागेल, शीश झुकवावं लागेल, बदल करावे लागतील, काही गोष्टी बदलाव्या लागतील स्वतःसाठी. स्वतःला फसू नका. मग आम्ही काय करतो, वर्षभराचे 6 महिन्याचे पैसे मी ॲडव्हान्स घेतो. कारण माझ्याकडे सिस्टीम आहे, यायचं तर पूर्ण या, नसता येऊ नका. कारण माझ्याकडे वेळ नाही आहे. वेळ द्या तर पूर्ण द्या. काही लोकांची सवय असते सर, 2-3 महिने घेऊन बघू आणि पाहू. कशाला तुम्ही 2-3 महिने औषध घेताय? या तर या, हे करिक्युलम पूर्ण करा, नसतं करू नका. बरोबर. असाही वेळ नसतो. नंतर सर लोक आम्हाला विचारतात खर्च किती आहे, खर्च किती. हो. तर दुर्दैवाने खर्च का सांगता येत नाही, कारण प्रत्येक पेशंट वेगळा. आयुर्वेदाप्रमाणे प्रकृती, स्टार, सत्व, देश. तर एखाद्याचं पित्त प्रकृती असेल त्याला 1 मिरा सहन होत नाही. एखादा कफ असेल त्याला 4 मिरे सहन होतात. तुमचं सहन ओके. तुमची प्रकृती उष्ण आहे का, उतार वय वाताचं असतं, लहानपण कफाचं असतं, अनेक बाबींचा. काय खाता, काय पिता, कोणतं प्रोफेशन, सर्व बघून मला किती काम करावं लागणार आहे. बरं, हा किती दिवस चालणार आहे, हा डिप्रेशन 20 वर्षापासून का 10 वर्षापासून आहे, किती ब्लॉकेजेस आहे, याप्रमाणे मी वेळ ठरवतो. ऑन द स्पॉट तो निर्णय घेतला जातो. मात्र मला विचारायला सर, आयुष्य बदलण्याचा खूप तसं म्हणाल तर जास्त खर्च नाही आहे. म्हणजे
खूप आवासवा खर्च नाही आहे, पण तो मला सांगता काय येत नाही. हे दुकान नाही तसं पाट्या नाही की बायपाससाठी एवढे पैसे, मायग्रेनला एवढे पैसे. मला पूर्ण अभ्यास करावा लागतो. त्यासाठी पहिली मीटिंग घ्यावी लागते. पहिली मीटिंग चालते कमीत कमी 1.5 ते 2 तासाची. ओके. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, आता कोल्हापूर, नागपूर मी सुरू करतोय. मी सर या ठिकाणी लिमिटेड पेशंट बघतो. आमच्याकडे असं सरसकट टाईम मिळत नाही, कारण मी ज्या स्टाईलने बघतो त्या स्टाईलमध्ये वेळ जास्त लागतो. कमीत कमी आम्ही एका पेशंटला 1.5 ते 2 तास देतो. 2 तासाची एक नाममात्र फी असते. ती फी जमा केली तर तुम्हाला आम्ही ॲड्रेस देतो, वेळ देतो, तेवढेच पेशंट बघतो. नंतर ही पेशंट मला मेन सेंटरला येऊन भेटतात. तिथे पण जागा लिमिटेड आहेत. त्या ठिकाणी कोणतं बुकिंग झालेलं आहे आम्ही यांचं बुकिंग करतो, आजाराप्रमाणे पुढे मागे करतो, पेशंटचं राहायला येतो आणि व्याधीमुक्तीचा आनंद घेतो. सर, खूप छान पद्धतीने तुम्ही परत एक वेळेस निब्बाणा जीवन पद्धतीवर, लोकांच्या स्वभावावर बदल केल्यामुळे त्यांचं आयुष्य बदलू शकतं, त्यांचे आजार बदलू शकतात, त्यांचं सुखी होऊ शकतात लोक, हे सगळं समजवलं सर लोकांना. तर जाता जाता तुम्हाला काय सांगायचं आहे लोकांना, आणि सगळ्यात शेवटी तुम्ही तुमचा नंबरही सांगा, बट शेवट करताना सर तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे लोकांना, की तो संदेश ऐकल्यानंतर काहीतरी बदल त्यांच्या आयुष्यात घडेल? चेतन सर, गेले 25 वर्ष मी या व्यवसायात आहे. मी पण या समाजाचा भाग आहे. मी ठरवून अध्यात्मात आलो नाही. मागच्या वेळेस सांगितलं, एका डॉक्टरचं काम रुग्ण तपासणी असतं, रुग्ण करणं असतं. पण भाऊ गेला, भावाचा आजार पाहिला, आणि त्या आजारपणात जे मला पाहायला भेटलं मार्केटला काय चालू आहे, तर काय करू नये हे मी ठरवलं. संन्यास घेतला, डीप गेलो. मी सर्व प्रेक्षकांना तुमच्या निमित्ताने सांगेल सर, की आयुष्य खूप छान आहे पहिली गोष्ट, पण ते नियती, तुमचे ग्रह, त्याला तुम्ही प्रारब्ध म्हणा, ते काय तुमचं आयुष्य छान होऊ देत नाही. वरून काहीतरी बदल होता, जसं आता 29 मार्चला बदल झाले ग्रहामध्ये, शनी बदलला, तर ते एक पार्ट आहे जे आपल्या इम्पॅक्ट करतं, पण ते आपल्या हातात नाही सर. असं म्हणतात की जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा ते लिहून टाकते, देव लिहून टाकतो की काय आपलं आयुष्य कसं असेल. पण मी नेहमी म्हणतो की खुद ही को करितना बुलंद कि तकदीर लिखने से पहले खुदा भी पूछे बोल बंदे तेरी रजा क्या है. असं म्हणतात की नशीब लिहिताना देव आपल्या विचारत नाही, पण जो व्यक्ती स्वतःला स्ट्रॉंग करतो सर, तर देवाला आपण म्हणाला होता, सांग राजा तुझं नशीब मी काय लिहू म्हणून. देव तुझं नशीब बदलतो. एकदा देवाने नशीब लिहून टाकलं, पण आपल्या देवाने कर्म करण्यासाठी हात दिलेले आहे सर. कष्ट करा, प्रामाणिक राहा, भ्रष्ट मार्गाने पैसा कमवू नका, स्वतःवर काम करा, चांगले मित्र, चांगले पुस्तकं, आदर्श लोकांच्या कथा कादंबऱ्या वाचा. प्रत्येक व्यक्ती सर जोही पुढे गेला आहे तो कष्टातनं गेलेला आहे, शॉर्टकटने कोणीच पुढे गेलं नाही. हे सर्व करा, त्यांना जमलं आपल्याला पण जमेल. तुमचा प्रश्न आजाराचा आहे सर. हे जे असाध्य लेबल लावून टाकलंय ते एखाद्या पॅथीप्रमाणे असेल. एव्हरी पॅथी हॅज इट्स ओन लिमिटेशन्स. बरोबर आहे. 200 वर्षापूर्वी ॲलोपॅथी आली सर, पण 5000 वर्षापासून आयुर्वेद आहे. लक्षात घ्या, तो आज पण टिकून आहे सर. आणि त्याच्या कित्येक वर्षापासून अध्यात्म आहे सर. अध्यात्म आयुर्वेद तुम्ही जर सोबत हे केला सर, या निमित्ताने मी सर्व प्रेक्षकांना सांगेल की पहिले आपण विश्वास निर्माण करा की माझा आजार बरा होऊ शकतो. विश्वास खूप महत्वाचा आहे, खरी गोष्ट आहे सर. विश्वास असेल ना तर दगडात पण देव सापडतो. विश्वास करा. आणि हे काय सर, मी हवेतल्या गप्पा करत नाही, अनुभवाच्या गप्पा करतोय. पहिले केलं मग सांगितलं, सर्व आजार बरे होतात. आज तुमच्या घरात जेही आजार आहेत सर ते बरे होतील. तुमचे मुलं, तुमचे पती पत्नी, तुमचे नातेवाईक बरे होतील. तुमच्या घरामध्ये डॉक्टरांचा पैसा खर्च होणार नाही. घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद येईल सर. यश येईल, 2 पैसे जमा होतील. आणि माझा उद्देश काय माहिती करण्यामागे, मी लोकांना विचारतो माझी गुरुदक्षिणा काय. ही फी माझी गुरुदक्षिणा नाही सर. हे तर मला आश्रम चालवायचं, लाईट पाणीसाठी पैसे घेतो. माझी गुरुदक्षिणा अशी सर, तुम्ही बरं झाल्यानंतर समाजामध्ये तो प्रचार व्हायला पाहिजे की सर्व आजार बरे होतात. अगोदर तुम्ही बरे व्हा. आणि अजून पुढची गोष्ट सर, माझा अजून एक स्वार्थ आहे. मी एका व्यक्तीला जर घरात बरं केलं, त्या व्यक्तीचं पुढचं काम आहे आपलं पूर्ण घर, पूर्ण फॅमिली नीट करायची. सर एक व्यक्ती बदलला ना पूर्ण घर बदलतं. ही जिद्द ठेवून लोकांनी आमच्याकडे या. अशक्य असं काहीच नाही आहे. घेऊन बघा. सर आता पावसाळा सुरू होत आहे. एखाद्या महिन्यानंतर पावसाळ्यात खूप सुंदर वातावरण असतं.
ती माती ते डोंगर असं डोंगरावर आहे आपलं. हो, डोंगरावर मी पाहिलंच ते की आणि तुम्ही बघितलं, तुम्ही आनंद घेतला. आणि सर तिथे जेव्हा प्युअर माइंडने आम्ही देतोय सर, तुम्ही बसतात, राहता, स्वतःचा शोध घेतात. माझी एकच इच्छा आहे सर, जे मला मिळालं ते मी लोकांना वाटतोय. माझं काही चुकलं असेल तर मी माफी मागेल सर या निमित्ताने. पण मला एकच माझा उद्देश ठेवायचा आहे की आपण सर्वांना आनंदी करायचं आहे, निरोगी करायचं आहे. पाच जमलं तर शेवटी योग लागतो सर, ज्याचा योग असेल तो योग माझ्याकडे लागतो येईल. प्रत्येक गोष्टीला. आणि आज आपण सर मला बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद सर. फक्त जाता जाता तुमचा जर नंबर ज्यावर लोक कॉन्टॅक्ट करू शकतात तो जर सांगून दिला तर बरं होईल. येस सर. व्हॉट्सॲपसाठी 9922328515. डॉक्टर अपेक्षा मॅडम. 9511911299. हा माझ्या असिस्टंटचा नंबर आहे. या 2 नंबरला आपण कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सॲप करू शकतात. आमच्या वेबसाईटला भेटून फॉर्म भरू शकतात. या निमित्तानं आपण या एका नवीन दुनियेत आपण तुमचं स्वागत करू आणि कायमचा आनंदी निरोगी आपण होऊ सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर.